Praise Lord. देर से भी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के अनुग्रह से हमें प्रभु ने और भी एक दिन दान दिया आणि देवाच्या कृपेने अजून एक दिवस प्रभूने आपल्याला दान दिला और हमारे लिए कितना अच्छा मौसम है आणि आपल्याकरता किती चांगलं वातावरण आहे। गर्मी भी नहीं, ठंडी भी नहीं, आणि गरम पण नाही होते आणि थंडी पण नाही वाजत, बारिश भी नहीं आणि पाऊस पण नाही, कितना अच्छा मौसम आणि किती चांगलं वातावरण आज आहे। आपको मालूम है आज के दिन में राजस्थान में बाढ़ के कारण 20 लोग मर गए आणि आजच्या दिवसामध्ये राजस्थानमध्ये पूर आल्याने 20 लोक मेले है ना। हिमाचल में, दिल्ली में, हमारा झारखंड में, ऐसा बहुत देशों में इतना भयंकर बारिश और लोग इतना परेशान है। आणि हिमाचल, झारखंड, दिल्ली या ठिकाणी खूप पाऊस पडून लोक खूप त्रस्त आहे। और कर्नाटक में आपने सुना होगा वो एक मतलब डैम का एक डोर मतलब दरवाजे का वो चेन टूट गया तो पूरा डाउन हो गया और बहुत भारी पानी बहने लगा तो उनका थेट इतनी उनका डोर खुल गया और इतना भारी लेवल में पानी निकल रहा है। अभी मतलब क्या बताओ इतना भयंकर अवस्था है, इतना नुकसान होता है कुछ बोलो मत। आणि कर्नाटकमध्ये तुम्ही ऐकलं असेल की डॅमचं एक दरवाजाचं ऑपरेट करण्याकरता असणारी जी साखळी आहे ती तुटली आणि त्याच्यामुळे खूप पाणी गेलं आणि त्याच्यामुळे नंतर 33 दरवाजे जे आहेत ते उघडले आले आणि संपूर्ण त्या ठिकाणी पाणीच पाणी झालं। मतलब बहुत जगह पर इतना संकट है। बैंगलोर में बहुत बाढ़ आया है आणि बेंगलोर मध्ये सुद्धा खूप पूर आला आहे। न्यूज़ सुनेगा तो इतना मन लगता है कि कितना जगह पर कितने लोग उनका सब कुछ नष्ट होकर के दुखी होकर के बैठा हुआ है। आणि बातम्या जर बघितल्या तर मग असं वाटतं खूप हृदयाला असं दुःख होतं की लोक त्यांचं सर्व काही नष्ट होऊन असे एकदम दुःखी होऊन आहे। एक एक का हमारा गवाही सुनता है तो इतना दिल टूट जाता है आणि एकेकाची साक्ष ऐकली तर एकदम हृदय असं तुटून जातं। अभी जो हमारा उधरी जो वायनाड में जो मतलब पानी का बात हुआ था, एक व्यक्ति 27 साल बाहर देश में काम करके कमाया हुआ सब ये पानी में बह गया, परिवार भी चला गया, वो अकेला रह गया। आणि केरळमध्ये जी घटना झाली त्याच्यामध्ये एक मनुष्य आहे की त्याने 27 वर्ष बाहेर देशामध्ये काम करून जे काही कमवलेलं होतं ते ह्या सर्व जे खालून पाण्याचा जो प्रवाह आणि चिखल आला त्याच्यामध्ये एका दिवसात ते सगळं काही गेलं आणि त्याच्या परिवाराचे सगळे लोक त्याच्यात मेले आणि तो एकटाच उरला। 2 मंजिल का मतलब बिल्डिंग था, उसके ऊपर 2 मंजिल का उतना मिट्टी आकर के मतलब वहाँ पर हमारा चुभ गया है। आणि 2 मजली इमारत होती आणि त्याच्यावरती 2 मजली उंचीचं त्या ठिकाणी चिखल येऊन जमा झालेला आहे। और उधर इतना भारी पत्थर है, वो पत्थर को बैठ करके वो ऐसा बैठ करके रो रहे हैं अभी वो देखेगा इतना अभी क्या बताओ इतना वेदनाजनक बात है। आणि दगडावर बसून तो आपलं डोकं धरून रडत आहे, ते बघितलं तर खूप वेदनाजनक आहे। पण अभी क्या करने का आगे क्या है मतलब उनका सवाल का कोई जवाब नहीं आणि वो पुढे काय आहे त्याच्या त्या प्रश्नाचं काही उत्तर नाही। प्रियो ये दुनिया में जो भी है जाने के लिए कितना टाइम लगता है आणि प्रियो जगामध्ये जे आहे त्यांना जाण्याकरता किती वेळ लागतो है ना। प्रभु का अनुग्रह है, प्रभु ने हमको एक ऐसा एक अच्छा जगह में रखा है आणि देवाची कृपा आहे की त्याने आपल्याला एका चांगल्या ठिकाणी ठेवलंय। हम प्रभु को कितना स्तुति करना चाहिए आणि प्रभूची आपण किती स्तुती करायला पाहिजे है ना। कितना भी स्तुति करेगा तो कम है आणि कितीही स्तुती केली तरी ती कमी आहे। हमारा काम है ऐसा बातों के लिए ऐसा लोग जो अशांति में है, निराशा में है, उनके लिए प्रार्थना करना। आणि आपलं हे कर्तव्य आहे की अशा प्रकारे अशांतीमध्ये राहणाऱ्या लोकांकरता प्रार्थना करणं। तो हम लोग अपनी जिम्मेवारी को ना भूलें। आपण आपल्या जबाबदाऱ्या विसरू नये। हमें प्रभु का वचन मिला, आपल्याला प्रभूचं वचन मिळालं प्रभु की ओर से एक बहुत बड़ा एक तोहफा है। आणि ते प्रभूकडून खूप मोठं एक पारितोषिक आहे। हम लोग बहुत धन्य लोग हैं आपण खरोखर खूप धन्य लोक आहोत, क्योंकि ये वचन से ही हमें मालूम पड़ेगा आगे आनंद काल में क्या है। आणि या वचनाच्या द्वारेच आपल्याला समजेल की येणाऱ्या त्या युगामध्ये काय आहे, क्योंकि ये परमेश्वर का वचन है। कारण हे परमेश्वराचं वचन आहे। प्रभु को धन्यवाद देते हैं। प्रभूला धन्यवाद असो। तो प्रभु ने हमें मतलब नया जन्म दिलाया आणि प्रभूने आपल्याला नवा जन्म दिला। और इतना ही नहीं, एवढंच नाही, आज हमें उस आत्मा हमेशा हमारे साथ रहने के लिए दिया है आणि तो त्याचा आत्मा निरंतर आपल्या सोबत राहण्याकरता दिलाय। उसे हमें सीखना चाहिए आणि त्याच्याद्वारे आपण शिकायला पाहिजे। ये वचनों को आत्मा का सहायता बिना सीख नहीं सकता। आणि देवाची ही वचनं आत्म्याच्या सहाय्याखेरीज आपण शिकू शकत ये नाही। वचन को भी आत्मा और जीवन है। कारण या वचनाचं वैशिष्ट्य हे आहे की ते आत्मा आणि जीवन आहे। प्रभु को धन्यवाद। प्रभूला
धन्यवाद असो। तो हम लोग मानव पवित्र आत्मा का खिलाफ करने वाला 7 भयंकर पापों के बारे में देख रहे थे। आणि पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये केले जाणारे 7 भयंकर पापासंबंधाने आपण पाहत होतो। तो हमने उसमें से 3 बात देखा आणि त्याच्यापैकी 3 गोष्टी आपण पाहिल्या है ना। आत्मा से झूठ नहीं मानव बोलना, आणि आत्म्यासोबत खोटं नाही बोलायचं, प्रभु का परीक्षा नहीं लेना, आणि प्रभूची परीक्षा नाही घ्यायची, और हठीला स्वभाव नहीं हो, आणि आटी स्वभाव नसायला पाहिजे। ओके। और 4वां बात है कि आत्मा का निंदा नहीं करना। आणि चौथी गोष्ट आहे की आत्म्याची निंदा नाही करायची। ना इब्रानियों का पत्र उसका 10 अध्याय का 29 वचन, आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 29 तो वचन। सोच लो कि वह कितने और भी भारी दंड के योग्य ठहरेगा, हाँ। जिसने परमेश्वर के पुत्र को पाँव से रोंगा हाँ। और वाचा के लहू को, हाँ। जिसके द्वारा वह पवित्र ठहराया गया था, अपवित्र जाना है हाँ। और अनुग्रह की आत्मा का अपमान किया। अनुग्रह की आत्मा का अपमान किया। अपमान, तो उसमें अपमान लिख दो, कोई बात नहीं, निंदा या अपमान बराबरी बात है। आणि पवित्र आत्म्याचा अपमान करणं असा तुम्ही 4थं हेडिंग लिहा। मतलब अपमान, मतलब प्रभु की आत्मा का अपमान करना क्या है। आणि प्रभूच्या आत्म्याचा अपमान करणं म्हणजे काय आहे। हमारे जीवन में हम प्रभु की आत्मा पाया हुए लोग हैं, हम आत्मा का अपमान करता है क्या? आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक आहोत, आपण प्रभूच्या आत्म्याचा अपमान करतो का? कब अपमान होता? आणि प्रभूच्या आत्म्याचा अपमान केव्हा होतो? नीति वचन उसका 1 अध्याय का 30 वचन पढ़ेंगे। नीति सूत्र 1 अध्याय आणि त्याचं 30 वचन। बहुत सरल रूप में इसको समझना उपयोग, क्योंकि कई बार हम आत्मा को मतलब आत्मा के खिलाफ पाप करके वो पाप मैंने किया, वो बात का आत्मा चेतावनी देने पर भी लोग समजते नहीं। आणि आपण आत्म्याच्या विरोधामध्ये पाप केलं, या आत्म्याने आपल्याला चेतावणी दिल्यानंतरही आपल्याला ते समजत नाही। पढ़िए। उन्होंने मेरी सम्मति न चाही, वरन मेरी सब ताड़नाओं को तुच्छ जाना। वापस, उन्होंने मेरी सम्मति न चाही। देखा, मेरा सम्मति नहीं चाहा, आणि त्यांना माझी संमती नाही आवडली, और मेरी सब ताड़नाओं को तुच्छ जाना। देखा, मैंने उनको मतलब समझाया तो भी वो बात को उन्होंने तुच्छ जाना, आणि मी त्यांना समजून सांगितलं तरी सुद्धा त्यांनी त्या गोष्टीला तुच्छ जाणलं। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। मराठी में थोड़ा वाचा। त्यांनी त्यांनी माझ्या बोधाचा अवेर केला, हाँ। त्यांनी माझा वाग्दान तुच्छ लेखला। देखा, बोलने का मतलब इस रीति में हम आत्मा को मतलब क्या करता, निंदा करता आणि अशा प्रकारे आपण आत्म्याचा अपमान करतो, है ना। प्रभु की बातों को हमें कितना सीरियसली मानना चाहिए, आणि प्रभूच्या गोष्टी आपण किती गांभीर्याने पालन करायला है पाहिजे। ना। हमारा आपको मालूम है यीशु मसीह ने जो हमें प्रार्थना सिखाया, वो प्रार्थना में भी क्या बोला था, तेरा नाम पवित्र माना जाए, तेरा राज्य आए, तेरी इच्छा। मतलब अरे सब प्रभु को महिमा देने वाली बात है। आणि आपल्याला प्रभूने जी प्रार्थना शिकवली त्याच्यामध्ये सुद्धा काय आलं की तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझं राज्य यावं आणि तुझी इच्छा पूर्ण हो, म्हणजे जे काय आहे ते सगळं काही प्रभूचं। प्रभु को हमेशा महिमा देना, आणि नेहमी प्रभूला गौरव देतो। तेरा नाम, तुझं नाव, तेरा राज्य, तुझं राज्य और तेरी इच्छा, आणि तुझी इच्छा। तो हमारे जीवन में हर बात में प्रभु में आने के बाद में हम प्रभु को हर बात में सम्मान करना चाहिए। आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रभूचा सन्मान करायला पाहिजे। अभी प्रभु हमसे बात करता है, आणि प्रभू आपल्याशी बोलतो, लेकिन हम लोग क्या है अपने स्वार्थता का खोज में मैं मेरा बोल करके रहता। आणि आपण आपल्या स्वार्थाच्या पाठीमाग जात राहतो की माझं हे, माझं ते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे। उसका 9 अध्याय का 8 वचन पढ़िए। नीति सूत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याचा 8 वचन वाचा। ठट्टा करने वाले को न डांट, हाँ। ऐसा न हो कि वह तुझसे बैर रखे। बुद्धिमान को डांट, वह तो तुझसे प्रेम रखेगा। देखा, बुद्धिमान को डांटेगा तो वो जरूर तुझसे प्रेम देखेगा, आणि जो हुशार आहे तुम्ही त्याला जर रागवलं तर निश्चित तो तुझ्यावर प्रेम करेल। नहीं तो वो दूसरा क्या करेगा, वो आपको मतलब भय लगेगा या आपका दुश्मन बन जाएगा, नाहीतर तो तुझा वैरी होईल। मतलब हमारे जीवन में मतलब हमको इसलिए हर बात में मतलब प्रभु के आत्मा क्या कहता है हमें मानना है। आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा आत्मा आपल्याला काय सांगतो हे आपण ऐकायचं आहे। यीशु मसीह पहाड़ी उपदेश में मत्ती के सुसमाचार 7 अध्याय का 6 वचन में कहता है, आणि प्रभू येशू ख्रिस्त मध्ये त्याचा 7 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये अशा प्रकारे पवित्र म्हणतात, वस्तु कुत्तों को न दो, पवित्र वस्तु कुत्तों को ना दो, और अपने मोती सुअरों के आगे मत डालो। हाँ। ऐसा न हो हाँ। कि वे उन्हें पाँव तले रौंदे हाँ। और पलटकर तुमको फाड़ डाले। बोलने के मतलब वो लोग
इस विषय का महत्व ना जानने के कारण तो है तेरे खिलाफ में वो काम करेगा। आणि कुत्रे आणि डुक्कर यांना त्याचं महत्व नसल्या कारणाने ते तुझ्या विरोधामध्ये काम करतील वो सब पवित्र आत्मा का खिलाफ करने वाला पाप बन जाएगा। आणि ते सर्व पवित्र आत्म्याच्या विरोधात होणारं पाप होईल। है ना, प्रेरितों का काम उसका 13 दिया है, उसका 40 हो जाए। प्रेषित त्याचा 13 अध्याय त्याचं 40 वचन। इसलिए चौकस रहो, ऐसा ना हो कि जो भविष्यवक्ताओं की पुस्तक में आया है तुम पर भी आ पड़े। मतलब प्रभु के वचन में बताए वो बात तुम पर भी आ पड़ेगा, इसलिए तुम्हें क्या करना है? चौकस रहना। आणि देवाच्या वचनामध्ये जे लिहिलेले आहे ते तुमच्यावर येऊन न पडण्याकरता तुम्हाला सावध राहायचं आहे। जो प्रभु के आत्मा ने भविष्यवाणी के द्वारा भी जो भी कहा है उन सारे बातों में हमें सावधान रहना चाहिए। आणि पवित्र आत्म्याने संदेष्टांच्या द्वारे आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टींमध्ये आपण सावध राहायचं आहे। आज हमें प्रभु मन करने के लिए अवसर और मौका देता है। आज प्रभु आपल्याला पश्चाताप करण्याकरता संधी देतो, लेकिन वो मौका तो तक कितने लोग तुच्छ कर देता है। आणि ती संधी सुद्धा किती लोक तुच्छ करतात। परमेश्वर की दया हम पर बना रहता है, उससे एक चिन्ह हमको मन पर आउट होता आणि देवाची दया आपल्यावर राहते याचा अर्थ काय की आपण पश्चाताप करतो है। लेकिन मला दूसरा रोमियो दूसरा अध्याय का 4 वचन, रोम त्याचा दुसरा अध्याय त्याचं 4 वचन। क्या ये नहीं समझता कि परमेश्वर की कृपा मुझे मन फिराव को सिखाती है? आगे क्या तू उसकी कृपा और सहनशीलता और धीरज रूपी धन को तुच्छ जानता है? देखा, अरे परमेश्वर दया करने के समय में उस बात को तुच्छ जानना, ये पवित्र आत्मा को हम निंदा करना है। आणि परमेश्वरच्या वेळेला आपल्यावर दया करतो त्या गोष्टीला आपण जर तुच्छ लेखतो तर मग ह्याच्याद्वारे आपण पवित्र आत्म्याचा अपमान करतो। हमारे जीवन में मतलब प्रभु हमें जो अवसर देता है उस अवसर को सही रीति में अगर हम इस्तेमाल नहीं करता उसमें भी हम प्रभु का आत्मा का निंदा करता। आणि प्रभू आपल्याला जी काही संधी देतो त्या संधीचा जर आपण सदुपयोग करत नाही तर त्याच्याद्वारे सुद्धा पवित्र आत्म्याच्या आपण निंदा किंवा अपमान करतो। आज भी कितनी बातें प्रभु के आत्मा ने हमको अगुवाई किया होगा आणि आजही किती गोष्टी पवित्र आत्म्याने आपल्याला सांगितल्या असतील। प्रभु के आत्मा जरूर अनेक से बात करता है, जिन्होंने भी उद्धार पाया है, आत्मा पाया है, प्रभु बात करता है, लेकिन हम लोग बात को मला ध्यान दे करके सुनता नहीं। आणि देवाच्या आत्मा ज्याचा कोणाचं तारण झालेलं आहे त्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि पवित्र आत्मा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत राहतो, पण लोक काय त्याच्याकडे लक्ष देत नाही। दूसरा पत्रोस उसका दूसरा अध्याय उसका 9-10 वचन, दुसरे पेत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 9 आणि 10 वचन। प्रभु भक्तों को परीक्षा में से निकाल लेना और अधर्मियों को न्याय के दिन तक दंड की दशा में रखना भी जानता है, विशेष करके उन्हें जो अशुद्ध अभिलाषाओं के पीछे शरीर के अनुसार चलते और प्रभुता को तुच्छ जानते हैं। प्रभु तो भक्तों को परीक्षा में से निकाल लेना और अधर्मियों को न्याय के दिन तक दंड की दशा में रखना भी जानता है, विशेष करके उन्हें जो अशुद्ध अभिलाषाओं के पीछे शरीर के अनुसार चलते और प्रभुता को तुच्छ जानते हैं। देखो, प्रभुता को तुच्छ जानते हैं आणि जो प्रभूचा अधिकार आहे त्याला ते तुच्छ लेखतात। मतलब प्रभु को हमें कैसा प्रभुता दे करके जीना चाहिए आणि प्रभूला आपण कशा प्रकारे प्रभुत्व देऊन जीवन जगायला पाहिजे। प्रभु हमें बताने के बावजूद भी हम वो बात को सुनने के लिए, मानने के लिए तैयार नहीं। आणि प्रभूने आपल्याला सांगितल्यानंतरही त्या गोष्टी ऐकून पालन करण्याकरता आपण तयार नाही। प्रभु क्या बोलता? प्रभू काय सांगतो? प्रभु उनको उस न्याय का दिन के लिए रखेगा आणि प्रभू त्यांना त्या न्यायाच्या दिवसाकरता राखून ठेवेल। इतना शक्ति चेतावनी है आणि केवढी सक्त अशी चेतावणी आहे। हम पवित्र आत्मा के खिलाफ काम हमारा पाप ना करें आणि पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये आपण पाप करू नये। पांचवा जो अपराध जो है आणि पाचवा जो अपराध आहे वो है मरकोस उसका 3रा अध्याय का 29 वचन 3:29। आणि मार्क त्याचा 3रा अध्याय त्याचं 29 वचन। परंतु जो कोई पवित्र आत्मा की विरुद्ध निंदा करे, हाँ मतलब ये हम लोग निंदा करे लिखा ओके, पहले भी निंदा था ना, अपमान पहले अपमान था, ओके ये निंदा मतलब उसका बुरा ना करे। हाँ ठीक है, निंदा बराबर होगा, हाँ मतलब निंदा ना करे। आणि पवित्र आत्म्याची निंदा करू नका। मतलब क्या है निंदा? आणि निंदा करणं म्हणजे काय? लूका का समाचार उसका 11 अध्याय का 15 वचन, लूक त्याचा 11 अध्याय त्याचा 15 वचन। परंतु उनमें से कुछ ने कहा, यह तो बालजबूल नामक के दुष्टात्माओं के प्रधान की सहायता से दुष्टात्माओं को निकालता है। देखो भयंकर मसीह का बड़ा निंदा
आणि ख्रिस्ताची मोठी निंदा. क्या बोलता? आणि ते काय म्हणतात? यीशु मसीह जो भी काम करता है वो काम मतलब बेलजबूल से है या दुष्टात्मा से है. आणि ते असे म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त जे काय आश्चर्य कर्म करत आहे ते सर्व दुष्टात्म्याच्या सामर्थ्यामध्ये. प्रियो, आपको मालूम है ये जो मतलब पाप ये डेंजर पाप है. आणि जे पाप आहे ते भयंकर पाप आहे. मतलब प्रभु का आत्मा से करने वाला बातों को अगर हम उसको कुछ और नाम दे, आणि प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे करणारे एखादं जे काम आहे त्याला जर आपण वेगळ्या प्रकारे नाव दिलं तर उसको मतलब एक प्रकार क्षमा ना मिलने वाला पाप है. आणि ते क्षमा न होणारं असं पाप आहे. आपको मालूम है जब पहला यूहन्ना में 5 अध्याय का 16 वचन में यूहन्ना वो बात को बोलता है. आणि पहिलं योहान 5 अध्याय 16 वचनामध्ये योहान त्या गोष्टीला सांगतो, यदि कोई अपने भाई को ऐसा पाप करते देखे जिसका फल मृत्यु न हो तो विनती करके करे और परमेश्वर उसे उनके लिए जिन्होंने ऐसा पाप किया है उसका फल मृत्यु न हो जीवन देगा. पाप ऐसा भी होता है, पाप ऐसा भी होता है इसका फल मृत्यु है. इसके विषय में मैं विनती करने के लिए नहीं कहता. देखा, मतलब ऐसा पाप है क्योंकि उस पाप को क्षमा नहीं मिलेगा, इसलिए उसके लिए विनती करने के लिए मैं नहीं कहता. आणि असे पण पाप आहे की ज्याचं फळ जे आहे ते मृत्यू आहे, म्हणून अशा पापासंबंधाने मी तुम्हाला प्रार्थना करायला सांगत नाही. ये कितना मतलब सख्त चेतावनी है. आणि हे किती सक्त अशी चेतावणी आहे. मतलब ऐसा कौन सा ऐसा पाप है, आणि असं कुठल्या प्रकारचं पाप आहे है ना, जो कभी क्षमा नहीं मिलता आणि ज्याची कधी क्षमा भेटत नाही, है ना. कौन सा पाप है वो? पवित्र आत्मा की निंदा. मतलब आत्मा का खिलाफ, मतलब आत्मा का खिलाफ बोलना वो बात को और भी गहराई में समझना. मतलब आत्मा के खिलाफ उससे बढ़ करके यीशु मसीह जो काम किया वो दुष्टात्मा से था, ऐसा करेगा तो क्षमा नहीं मिलेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे काय केलं ते पवित्र आत्म्याच्या द्वारे नाही केलं असं बोलणं म्हणजे पवित्र आत्म्याची निंदा आहे आणि या पापाला क्षमा नाही. है ना. जब मत्ती के सुसमाचार उसका 9 अध्याय का 34 वचन, मत्ते त्याचा 9 अध्याय त्याचं 34 वचन. परंतु फरीसियों ने कहा, ये तो दुष्ट आत्माओं के सरदार की सहायता से दुष्ट आत्मा को निकालता है. देखा, इसका मतलब फरीसियों को माफ मिलेगा. आणि याचा अर्थ जे फरीसी त्यांना क्षमा भेटेल का? है मतलब यीशु मसीह जो काम करता है वो बोलता है कि वो कैसे करता, दुष्ट आत्माओं की सरदार की सहायता से. आणि येशू ख्रिस्त जे काय काम करतो ते कसं करतो, ते दुष्टात्म्याच्या सहाय्याने. कोई बात उसका 12 अध्याय का 24 वचन. आणि मध्ये 12 अध्याय त्याचं 24 वचन. परंतु फरीसियों ने यह सुनकर कहा, यह तो दुष्टात्माओं के सरदार बालजबूल की सहायता के बिना दुष्टात्माओं को नहीं निकालता. देखो, वो लोग बार बार मतलब मत्ती में ही हम देखते हैं कि बार बार यीशु मसीह के कामों को वो दुष्टात्मा का काम करके मतलब प्रभु का निंदा किया. आणि वारंवार त्यांनी काय केलं की जे प्रभू येशू ख्रिस्ताने करणारे जे काम आहे ते दुष्टात्म्याची काम आहे असं सांगून त्यांनी पवित्र आत्म्याची निंदा केली. क्षमा ना मिलने वाला पाप कौन सा है? आणि याचा अर्थ क्षमा न मिळणारं पाप कुठलं आहे? पवित्र आत्मा का खिलाफ में बोलने वाला पाप ऐसा भी नहीं. आणि पवित्र आत्म्याच्या विरोधात बोलणारं पाप असं पण नाही. यीशु मसीह ने जो किया वो काम प्रभु ने प्रभु की आत्मा से नहीं किया, वो काय. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही केलेलं आहे ते प्रभूने पवित्र आत्म्याच्या द्वारे नाही केलं, हे म्हणणं ते म्हणजे आहे न क्षमा होणारं पाप. मरकुस का सुसमाचार मार्क उसका थोड़ा विस्तार से समझ में आएगा. 3रा अध्याय का 29-30 वचन. मार्क 3रा अध्याय 29-30 वचन. परंतु जो कोई पवित्र आत्मा के विरुद्ध निंदा करे वह कभी क्षमा न किया जाएगा, वरन वह अनंत पाप का अपराधी ठहरता है. देखा, मला नित्य शिक्षा मतलब आनंद का शिक्षा बोलेगा तो नरक की उस सजा का आधार बनेगा. क्योंकि वे यह कहते थे, वे ये कहते थे कि उसमें अशुद्ध आत्मा है. वो है कारण, उसमें अशुद्ध आत्मा मतलब यीशु मसीह में अशुद्ध आत्मा है करके कहने वाले लोगों को कभी भी माफ नहीं मिलेगा. आणि येशू ख्रिस्तामध्ये अशुद्ध आत्मा आहे असं जे कोणी म्हणतो त्यांना कधीही क्षमा भेटणार नाही. ये कितना बड़ा पाप है. त्यानं एक एवढं मोठं पाप आहे. लूका का सुसमाचार उसका 22 अध्याय का 63 से 65 वचन पढ़ा. लूक त्याचा 22 अध्याय त्याचं 63 ते 65 वचन वाचा. यीशु को पकड़े हुए थे, वे उसे खड्डों में उड़ाकर
और उसकी आंखें ढांककर उससे पूछा, भविष्यवाणी करके बता कि तुझे किसने मारा। और उन्होंने बहुत सी और भी निंदा की बातें उसके विरोध में कही। देखा, उनका निंदा की बात बहुत से किया, परंतु ये पाप भी क्षमा होने वाला पाप है। आणि त्यांनी खूप निंदाच्या गोष्टी केल्या, पण ह्या पापांची सुद्धा क्षमा आहे। क्योंकि यहाँ पर ये यीशु मसीह का हमारा कामों के बारे में आत्मा के खिलाफ बात नहीं किया। आणि या पापामध्ये काय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जे काम केलेलं आहे ते आत्म्यामध्ये न राहता केलं असं ते काही बोलले नाही। लेकिन ये आत्मा का खिलाफ का पाप है आणि हे आत्म्याच्या विरोधात पाप आहे। आत्मा का खिलाफ का पाप है आणि आत्म्याच्या विरोधातलं पाप आहे, परंतु इसको क्षमा मिलने वाला पाप आणि हे क्षमा मिळणारं पाप आहे ना। मतलब यहाँ पर इसको पौलुस अपने जीवन के अनुभव से एक बात बोलता है, मतलब प्रेरितों का उसका 18 अध्याय का 6 वचन, प्रेषित 18-6 वचन। परंतु जब वे विरोध और निंदा करने लगे तो उसने अपने कपड़े झाड़कर उनसे कहा, तुम्हारा लहू तुम्हारे ही गर्दन पर रहे, मैं निर्दोष हूँ, आपसे मैं अन्य जातियों के पास जाऊंगा। देखिए, यहाँ पर भी लोगों ने पौलुस को निंदा किया, आणि या ठिकाणी सुद्धा पौलाची लोकांनी निंदा केली। कौन लोग? आणि कोण लोक? यहूदी लोग। यहूदी लोक। इसलिए वो बोलता है अभी मैं जाति की तरफ जाता हूँ, आणि म्हणूनच ते आता म्हणतात की आता आम्ही परजातीकडे जातो। कई बार कई लोग निंदा के कारण मानव सेवकाई को तक छोड़ देता, आणि पुष्कळ लोक जे आहे ते निंदा केल्या कारणाने आपली सेवा तरी सोडून देतात। जो भी निंदा करेगा वो पवित्र आत्मा का खिलाफ काम करता, आणि जो कोणी निंदा करतो तो पवित्र आत्म्याच्या विरोधात कार्य करतो। कभी कभी अपने भाई बहनों को लोग निंदा करते, आणि कधी कधी आपल्या भावा बहिणीची लोक निंदा करतात। कभी निंदा किया? तुम्ही कधी कोणाची निंदा केली का? निंदा करना पवित्र आत्मा का खिलाफ करने वाला पाप है, आणि निंदा करणं पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये करणारं पाप आहे। आपके जीवन में, आत्मीय जीवन में मतलब गिरावट आएगा, आणि तुमच्या आत्मिक जीवनामध्ये ती पतन होण्याची अवस्था येईल। कई बार विश्वासी लोग भी एक दूसरे की निंदा करते हैं, आणि विश्वासू लोक सुद्धा एक दुसऱ्याची निंदा करतात। जो प्रभु का वचन कहता है तब आप आत्मा को मतलब आत्मा के खिलाफ पाप करता, आणि मग त्यावेळेला देवाचं वचन सांगतं तुम्ही आत्म्याच्या विरोधात पाप करता। ये पाप आपका आत्मीय जीवन को बहुत नुकसान पहुंचाएगा, आणि हे जे पाप आहे तुमच्या आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला खूप नुकसान पोहोचवेल। आपको हम लोग पिछले दिनों में जब प्रकाशित वाक्य का जब किताब पढ़ा, आणि मागील दिवसामध्ये प्रकटीकरणाचं पुस्तक ज्या वेळेला आपण वाचलं, वहाँ पर लोगों के जीवन में बहुत से विपत्ति आया, लेकिन वो विपत्ति के कारण मतलब लोग नम्र होना चाहिए, प्रभु से विनती करना चाहिए, लेकिन वो लोग अपने दिल को कठोर किया। आणि लोकांच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या विपत्ती आली, पण त्यावेळेला त्यांनी आपल्या स्वतःला नम्र व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी आपलं अंतःकरण कठीण केलं। उन्होंने क्या किया? त्यांनी काय केलं? जब प्रकाशित वाक्य उसका 16 अध्याय का 11 वचन, प्रकटीकरण 16 अध्याय त्याचा 11 वचन। और अपनी पीड़ाओं और फोड़ों के कारण स्वर्ग के परमेश्वर की निंदा की, पर अपने अपने कामों से मन न फिराया। देखा, प्रभु का निंदा किया लेकिन वो मन फिरने के लिए तैयार नहीं था, आणि त्यांनी प्रभूची निंदा केली पण त्यांनी मन परिवर्तन नाही केलं। जब भी जो निंदा करता है तो हम लोग एक बात को जानना, जाने अनजाने हम शैतान को खुश करता है और शैतान के एजेंट होकर काम करता है। आणि आपण जर प्रभूची निंदा करतो तर मग कळत न कळत आपण शैतानाचे एक एजंट किंवा दूत होऊन जातो आणि परमेश्वराची त्या ठिकाणी निंदा करतो। किसी भी भाई बहन का अगर हम निंदा करता है, आणि कुठल्याही भावा बहिणीची जर आपण निंदा करतो वो तर काम प्रभु का काम नहीं, आणि ते काम प्रभूचं काम नाहीये, आत्मा को शोभित करने वाला काम है, आणि ते आत्म्याला शोषित करणारं काम आहे। विरोधी शैतान का हमेशा क्या है? दूसरे का निंदा करना। आणि विरोधी शैतानाचं काम काय आहे की दुसऱ्याची निंदा आपको करणं। मालूम है जब स्वर्ग में क्या होता, जब प्रकाशित वाक्य 12 का 10 की बी पार्ट में हम देखते हैं कि दिन रात वो हमारे भाइयों पर दोष लगाता या दोष लगा करते निंदा करता। आणि प्रकटीकरण त्याचा 12 अध्याय त्याच्या 10 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये आपण पाहतो की तो शैतान जो आहे तो दररोज आपल्या भावा बहिणीची निंदा करतो। प्रियो, हमें कितना सावधानी रखी, आणि प्रियानो आपण किती सावध राहायला पाहिजे। हमारे ओठों से किसी का निंदा ना हो, आपल्या ओठांच्या द्वारे कोणाची निंदा होऊ नये। और छठवां अपराध क्या है? आणि 6वं पाप काय आहे? मतलब हम आत्मा को शोकित नहीं करना, आणि आपण आत्म्याला शोकित नाही करायचं, है ना। शोकित आत्मा को शोकित करना हमारे आत्मीय जीवन की उन्नति में बहुत रुकावट पड़ने वाला बात है। आणि आत्म्याला शोकित करणं म्हणजे आपल्या आत्मिक जीवनामध्ये उन्नती प्राप्त करण्याकरता मोठं अडखळण आहे। ये वाला वचन आप लोगों को बहुत याद है, इफिसियों 4 अध्याय का 30 वचन। आणि तीचकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 30 वचन। परमेश्वर के पवित्र आत्मा को शोधित मत करो, हाँ, जिससे तुम पर छुटकारे
आने के दिन के लिए छाप दी गई है। हाँ देखा, पवित्र आत्मा को शोकित ना करो, आणि पवित्र आत्म्याला शोकित करू नका। है ना। हमें आत्मा के द्वारा छुटकारा के लिए हमें छाप लगाया हुआ है, आणि आपल्याला मुक्ती करण्याकरता आत्म्याच्या द्वारे मुद्रांकित केलेलं आहे, है ना। जब यशायाह नबी किताब उसका 63 अध्याय का 10 वचन, आणि यशा त्याचा 63 अध्याय त्याचं 10 वचन, तो भी उन्होंने बलवा किया उन्होंने बलवा किया और उसके पवित्र आत्मा को खेदित किया। देखा, बलवा करने वाला कार्य क्या है? पवित्र आत्मा को शोभित करने वाला काम है। आणि बंड करण्याचं काम काय आहे की पवित्र आत्म्याला शोकित करण्याचं। प्रियो, हम कोई भी बात पर प्रभु की वचन है तो उससे हम बलवा ना करें, आणि देवाचं वचन आहे तर त्याच्या विरोधात आपण बंड करू नये, है ना। अनेक बातों को हमें बात को जानना है कि बलवा करता है तो हमारे आत्मिक जीवन में हमको गिरावट हो जाता है, आणि आपण बंड जर करतो तर आत्मिक जीवनामध्ये आपण पतन पावतो, है ना। आज हमारा आत्मिक जीवन कैसा है? आज आपलं आत्मिक जीवन कसं आहे? प्रभु की आत्मा में कई जिम्मेवारी सौंपते हैं, आणि देवाचा आत्मा पुष्कळ जबाबदारी आपल्यावर सोपवतो। अभी आप जब वचन सीख रहे हैं, आणि ज्या वेळेला तुम्ही वचन ऐकत आहात, शिकत हमारा आहात, कर्तव्य के बारे में प्रभु के वचन हमें याद दिलाता, आणि आपली जी काही कर्तव्य आहे त्याच्या संबंधाने देवाचं वचन आपल्याला आठवण करून देतो। लेकिन हम क्या करता? आपण काय करतो? उसको प्यार से जोड़ देता आणि प्रेमाने ते सोडून देतो, या उसको तुच्छ कर देता। आणि त्याला तुच्छ करतो। तुच्छ करेगा तो क्या होगा? आणि जर तुच्छ करू त्याला तर काय होणार? है ना। हम कई बार मैंने आपको बोला, प्रभु हमें चुनने के बाद प्रभु को दुख होता है क्या हमारे प्रति? आणि प्रभूने आपली निवड केल्यानंतर त्या निवडी संबंधाने प्रभूला दुःख होतं का? है ना। आपको मालूम है, इस्राएल का प्रथम राजा शाऊल, आणि इस्रायलाचा प्रथम राजा शाऊल, परमेश्वर ने जिसको भी चुना उसके पीछे प्रभु का एक गहरा उद्देश्य है। आणि देवाने ज्याला कोणाला निवडलं त्या निवडीच्या पाठीमागे परमेश्वराचा मोठा उद्देश आहे, परमेश्वर ने उसको एक नियुक्ति दिया, आणि परमेश्वराने त्याची एक नेमणूक केली। लेकिन नियुक्ति पाने के बाद में शाऊल उसमें विश्वास योग्य नहीं रहा, आणि नेमणूक प्राप्त झाल्यानंतर शाऊल त्याच्यामध्ये विश्वास योग्य नाही राहिला। वहां पर प्रभु का आने वाला एक बहुत हमारे दिल को छूने वाला एक शब्द है, आणि त्या ठिकाणी आपल्याला एकदम हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे। पहला शमूएल 15 अध्याय का 11 वचन। पहिलं शामूएल 15 अध्याय त्याचं 11 वचन, मैं शाऊल को राजा बनाने से पछताता हूँ। देखा, मैं शाऊल को राजा बनाने से पछताता हूँ। आणि शाऊलाला राजा बनून मला पश्चाताप होत आहे। प्रियो, कितना दुखदायक बात है। आणि प्राणो किती दुःखदायक गोष्ट आहे। मानो प्रभु हमें चुनने के बाद में यदि हम प्रभु का बातों को पूरा दिल से नहीं मानेगा तो प्रभु को बहुत दुख होता है। आणि देवाने आपली निवड केल्यानंतर देवाच्या वचन आपण पूर्ण हृदयाने जर पालन नाही केलं तर प्रभूला दुःख होतं। अभी यहाँ पर शाऊल जो काम दिया था वो काम नहीं किया, आणि शाऊलाला जे काम करायला सांगितलं होतं त्याने ते केलं नाही। प्रभु क्या बोलता वहां पर? प्रभू त्या ठिकाणी काय म्हणतो? उसका 11 वचन वापस बोलो। 11 वचन पुन्हा वाचा। शाऊल को राजा बना के पछताता हूँ, हाँ। क्योंकि उसने मेरे पीछे चलना छोड़ दिया, मेरे पीछे चलना छोड़ दिया, आणि त्याने मला अनुसरायला सोडून दिलं। यो कितना बड़ा पाप है। आणि हे किती मोठं पाप आहे। हम प्रभु के पीछे चलने के लिए या प्रभु की बातों को मानकर चलने के लिए बुलार रहोगे, आणि देवाच्या आज्ञा पालन करण्याकरता आपल्याला पाचारण झालेलं आहे। हम लोग कभी भी सवेरे उठ करके हम प्रभु को बोलता है क्या प्रभु आप आज्ञा दे, मैं मानने के लिए तैयार हूँ। आणि सकाळी उठून आपण असं म्हणतो की प्रभू तू सांग मी पालन करायला तयार आहे। अधिकतर लोग नहीं बोलता, आणि जास्त करून लोक नाही म्हणत है प्रभु मैं जो चाहता वो करने के लिए तू मेरे साथ हो, आणि प्रभू जी माझी इच्छा आहे ते करण्याकरता तू माझ्या सोबत आहे, मेरा मदद कर, आणि मला सहाय्य कर। मेरा तेरी इच्छा नहीं मेरा इच्छा पूरा हो, आणि तुझी इच्छा नाही तर माझी इच्छा पूर्ण हो। प्रभु में आने के बाद बहुत से लोगों का जीवन का अनुभव ऐसा है। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर पुष्कळ लोकांच्या जीवनाचा अनुभव असा आहे। कितना दुखदायक बात है। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। अभी यहाँ पर शाऊल का जीवन में क्या हुआ आपको मालूम? आणि या ठिकाणी शाऊलाच्या जीवनामध्ये काय झालं तुम्हाला ठाऊक आहे? क्योंकि पुराने नियम में एक व्यक्ति के साथ सदैव आत्मा रहता नहीं था, आणि जुन्या करारामध्ये सदैव एक व्यक्ती सोबत नेहमी आत्मा राहत नसे। अभी शाऊल के ऊपर प्रभु का अभिषेक आया था, आणि शाऊलावर प्रभूचा अभिषेक आला होता। अभिषेक आने का उस समय में अभिषेक करके लोग आत्मा प्राप्त करते थे, आणि त्या वेळेला अभिषेक म्हणून आत्मा प्राप्त करत असे। लेकिन हम देखते हैं कि जब वो प्रभु का मार्ग छोड़ दिया, आणि ज्या वेळेला ते प्रभूचा मार्ग सोडून द्यायचे, प्रभु ने उसको छोड़ दिया, आणि प्रभु त्यांना सोडून द्यायचा। सिर्फ छोड़ दिया इतना ही नहीं, आणि सोडून द्यायचा एवढंच नाही, वहां पर एक बहुत बड़ा खतरनाक बात हुआ। आणि त्या ठिकाणी एक भयंकर अशी गोष्ट झाली। क्या उसका 16 अध्याय का 14 वचन, 16 अध्याय त्याचं 14 वचन। यहोवा का आत्मा हाँ, शाऊल पर से उठ गया शाऊल पर से उठ गया, और यहोवा की ओर से हाँ, एक दुष्ट आत्मा उसे घबराने लगा। देखा आप देखो प्रियो,
एक दुष्टात्मा आकर के उसमें काम करने लगा आणि तो दुष्टात्मा येऊन शाऊलवर कार्य करू लागला। आपको मालूम है वो दुष्टात्मा आने के बाद में भी वो भविष्यवाणी करता था आणि दुष्टात्मा आल्यानंतरही तो भविष्यवाणी करत असे। वो पहले आत्मा पा करके भी भविष्यवाणी करता था आणि आत्मा मिळाल्यानंतरही तो भविष्यवाणी करायचा। अभी दुष्टात्मा आने के बाद में भी वो सेवा नहीं छोड़ा उसने आणि दुष्टात्मा आल्यानंतरही त्याने त्याची सेवा नाही सोडली। मैंने उसका 18 अध्याय का 10 वचन पहिले शामुएल 18 अध्याय 10 वचन। दूसरे दिन परमेश्वर की ओर से एक दुष्ट आत्मा शाऊल पर बल से उतरा और वह अपने घर के भीतर नबूवत करने लगा। देखा नबूवत करने लगा बोलेगा तो भविष्यवाणी करने लगा आणि मग तो आपल्या घरामध्ये भविष्यवाणी करू लागला। कौन से आत्मा में आणि कुठल्या आत्म्यामध्ये? दुष्टात्म्यामध्ये। देखा कितना भयंकर बात है बघा किती भयंकर गोष्ट आहे। प्रियो आज हम इस युग में एकदम आखिरी समय में आया है आणि या युगामध्ये आपण एकदम शेवटच्या क्षणामध्ये आलोय। आज के दिन में अभी भी दुनिया में कितने लोग ये सुसमाचार एक भी बार नहीं सुना आणि आजच्या या युगामध्ये कितीतरी असे लोक आहेत की त्यांनी एकदा सुद्धा सुवार्ता नाही ऐकली परंतु आपके जीवन में प्रभु ने एक बार नहीं कई बार सुनने के लिए मौका दिया आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एकदा नाही तर कितीतरी वेळा ऐकण्याची संधी दिली। बहुत ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका। शायद आपको हमेशा ऐसा सुनते रहने का मौका नहीं मिले आणि कदाचित नेहमी सुवार्ता ऐकण्याची संधी भेटणार नाही। आपका दिल मानव पाप का चल से कठोर बन करके आप कुछ गलत रीति में सोच करके दूसरी आत्मा आपके जीवन में कार्य करने का अवसर आ सकता है आणि तुमच्या हृदयामध्ये पापाने ज्या वेळेला ताबा मिळून असं पण होऊ शकतं की एक वेगळा आत्मा तुमच्यावर कार्य करेल क्योंकि ये प्रभु के वचन में लिखा हुआ एक शक्ति चेतावनी है। मैं इस कारण आपको ये बात बोलने के लिए मुझे भी डर लगता आणि हे प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेली सक्त अशी सूचना आहे। हे सांगण्याकरता मला पण भीती वाटते। जो अभी भी इतने बैठ करके जो हमें सुन रहा है जो उद्धार नहीं पाया आपने कई बार वचन सुना पर तो आपका उद्धार नहीं हुआ उद्धार पाने के लिए आपकी तरफ से क्या चाहिए था सिर्फ दिल खोलना था प्रभु के लिए दिल देना था पर तो आपने दिल नहीं दिया क्योंकि आपको प्रभु को अपनाने के लिए इच्छा नहीं क्योंकि आप उससे बढ़ करके अंधेरे से प्यार किया। आणि या ठिकाणी बसलेल्या पैकी ज्यांचं कोणाचं अजूनपर्यंत तारण झालं नाही प्रभूने कितीतरी वेळा त्याची सुवार्ता तुम्हाला सांगितली आणि तुम्हाला काय करायचं होतं फक्त आपलं हृदय उघडून द्यायचं होतं पण तुम्ही आपलं हृदय उघडलं नाही तर तुम्ही आपलं हृदय अधिक कठीण केलं आणि आपापल्या कामामध्ये गेले। आप ज्योति को नहीं चाहा आणि जो प्रकाश आहे त्याची तुम्हाला आवड नाही धरता आली प्रभु को नहीं चाहा आणि प्रभूला नाही तुम्हाला प्रभू नाही आवडला क्यों का? प्रभु उत्तर देता है ना यूहन्ना का 3 अध्याय का 19-20 वचन में योहान त्याचा 3 अध्याय 19-20 वचनामध्ये दंड की आज्ञा का कारण यह है कि ज्योति जगत में आई है और मनुष्यों ने अंधकार को ज्योति से अधिक प्रिय जाना क्योंकि उनके काम बुरे थे। देखा उनके काम बुरे है मैंने वो अपने कामों को छोड़ने के लिए तैयार नहीं आणि ते आपले वाईट काम सोडायला तयार नाही अपने बुरे कामों को छोड़ने के लिए तयार नहीं आणि आपले जे वाईट काम आहे ते सोडायला तयार नाही इसलिए वो प्रभु को दिल देने के लिए तयार नहीं आणि म्हणूनच ते प्रभूला आपलं हृदय द्यायला तयार नाही। और आगे क्योंकि जो कोई बुराई करता है देखा जो कोई बुराई करता है जिसकी दिल में बुरी इच्छा बुरी अभिलाषा है वह ज्योति से बैर रखता है। देखा वो प्रभु को दिल क्यों नहीं देता वो प्रभु को बिल्कुल नहीं चाहता इससे बढ़कर के प्रभु से वो अपने स्वभाव से वो बैर करता आणि मग त्याला प्रभू अजिबात आवडत नाही कारण का तो स्वभावाने त्यांचा द्वेष करतो। कितना दुखदायक बात है आणि किती दुःखदायक गोष्ट आगे बढ़ने से और ज्योति के निकट नहीं आता ऐसा न हो कि उसके कामों पर दोष लगाए। देखा उनकी कामों पर दोष लगाया जाएगा इसलिए ना कई लोग कई बार संगति तक क्यों नहीं आता क्योंकि उनको ये वचन सुनेगा तो उनको आसनी बन जाता उससे वो सोचता है कि उसे अच्छा घर में बैठना अच्छा है। आणि काही लोक संगतीमध्ये काय येत नाही कारण आलेलं जे वचन आहे ते ऐकण्याकरता त्यांना एकदम अशक्य असं होऊन जातो आणि म्हणून त्याच्यापेक्षा घरामध्ये बसणं बरं असं त्यांना वाटतं। लेकिन ऐसा लोगों के लिए मैं एक वचन आपको बताना चाहता हूँ आणि अशा लोकांकरता एक वचन मी तुम्हाला सांगू इच्छितो। आज भी ये अनुग्रह का द्वार आपके लिए खुला है इसलिए आपको ये अनुग्रह का वचन मिल रहा है आणि आजही एक कृपेचा दरवाजा उघडा आहे म्हणून एक कृपेचं वचन तुम्हाला भेटत आहे। और शायद कल का दिन में ऐसा अवसर मिलेगा करके सोच नहीं सकता आणि उद्याच्या दिवसामध्ये अशी संधी तुम्हाला भेटेल असा विचार करू नका। आपको सबको याद है वो वचन आणि तुमच्या सर्वांना ते वचन ठाऊक आहे। 2 थिस्सलुनीकियों 2 अध्याय का 9 से 12 वचन 2 थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय 9 ते 12 वचन। शैतान के कार्य के अनुसार
अनुसार सब प्रकार की झूठी सामर्थ्य और चिन्ह और अद्भुत काम के साथ और नाश होने वालों के लिए अधर्म के सब प्रकार के धोखे के साथ होगा, क्योंकि उन्होंने सत्य से प्रेम नहीं किया। उन्होंने सत्य से प्रेम नहीं किया, जिससे उनका उद्धार होता। देखा, जिससे मतलब ये सत्य वचन को अगर वो स्वीकारा होता, उसके अनुसार वो प्रभु के लिए अपना दिल दिया होता, उसका उद्धार होता था। आणि देवाचं सत्य वचन जर त्यांनी स्वीकारलं असतं तर त्याच्या अनुसार त्यांचं तारण झालं असतं। उसको उद्धार पाने के लिए प्रभु ने कई बार बुलाया आणि तारण प्राप्त करण्याकरता प्रभु ने पुष्कळ वेळा त्यांना बोलवलं, लेकिन उन्होंने प्रभु का उस बुलाहट को नहीं सुना। आणि प्रभुने त्यांनी प्रभुचं ते पाचारण नाही ऐकलं, है ना। उन्होंने क्या किया, त्यांनी काय केलं, अनसुनी किया आणि ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं। इसी आगे इसी कारण देखा, उन्होंने उद्धारकर्ता का इस उद्धार पाने के लिए बुलाहट को नकारने के कारण आणि तारणकर्त्याचं ते बोलवणं त्यांनी नाकारल्यामुळे परमेश्वर उनमें एक झटका देने वाली सामर्थ को भेजेगा। ओ देखा, वो प्रयोग मुझे बहुत मला डर लगता है। आणि हा जो शब्द प्रयोग केलेला आहे किंवा हे जे वचन आहे ते खूप असं मला त्याच्याद्वारे भीती वाटते। इसलिए जो वचन सुनने के बाद जो लोग इस वचन पर गौर दे करके उद्धार नहीं पाता, उनकी प्रति मला बहुत दुःख लगता। आणि वचन ऐकून जो कोणी त्या वचनाकडे लक्ष देत नाहीये त्यांच्या संबंधाला खूप दुःख वाटतं। काही लोक रेफरन्स वगैरे लिख देतात आणि काही लोक संदर्भ वगैरे लिहून घेतात, परंतु उनका ध्यान वचन पर नहीं आणि त्यांचं लक्ष वचनाकडे नाही। वो प्रभु की ओर ध्यान से सुनता ही नहीं आणि प्रभूकडे तो लक्ष देऊन ऐकतच नाही। उनका ध्यान में सब उनका वो बुरी बातें, बुरी मन संगति की बातें ऐसा चित्ता है, उसको दबाते रहता आणि त्यांच्या डोक्यामध्ये फक्त ते करणारे अगोदर जे पाप आहे तेच पाप, ते सर्व काही चालू असतात। हम लोगों को क्या रहता है, वो रेफरेंस वाला लिख रहा है तो इसके बाद वो वचन पर ध्यान कर रहा है, ध्यान नहीं देता, वो ध्यान नहीं देता, एक भी वचन अंदर भी नहीं जाता। वो वचन जरूर रेफरेंस लिखता, रेफरेंस बोलने के टाइम पर वो पक्का चतुराई का आत्मा है, वो एकदम इतना चतुराई से वचन को अगर वो दिल से सुना होता उसका उद्धार हो जाता था। आणि मग ते सर्व संदर्भ लिहून घेता बघणाऱ्याला असं वाटतं की त्याचं खूप लक्ष आहे, तो सगळं काय लिहित आहे, पण एकदम तो हुशारपणाचा आत्मा आहे, त्यांच्या डोक्यामध्ये सर्व ते पापाचे विचार चालू राहतात, फक्त ते वचन लिहित राहतात, एकही वचन त्यांच्या हृदयामध्ये जात नाही। जर गेलं असतं, ते स्वीकारलं असतं तर त्यांचं पण तारण झालं असतं। इसी कारण परमेश्वर उनमें झटका देने वाली सामर्थ को भेजेगा कि वे झूठ की प्रतीति करें। देखा, झूठ बात का वो प्रतीति करेगा आणि जे खोटं आहे त्याच्यावर ते त्याची खात्री करतील, विश्वास करतील, ताकि जितने लोग सत्य की प्रतीति नहीं करते वरन अधर्म से प्रसन्न होते हैं, वे सब दंड पाए। देखा, वो सब दंड पाएगा मीन्स नरक का सजा पाएगा आणि मग त्या सगळ्यांना दंड भेटेल, तर शिक्षा भेटेल, म्हणजे काय, नरकाच्या अग्नीत त्यांना जावं लागेल ना। भयंकर बात आहे आणि किती भयंकर गोष्ट आहे ना। संगति में बहुत लंबा समय संगति में आने के बाद आणि खूप दिवसापासून संगतीमध्ये येत असताना सुद्धा मला पहले है ना, मला 8-9 साल का बच्चा लोग भी वचन सुनता है तो मन फिरते थे, रोते थे और प्रभु ग्रहण करते थे। आणि सुरुवातीच्या काळामध्ये 8-9 वर्षाचा जरी मुलगा आहे ना, तर देवाचं वचन ऐकून ते रडत असे, पश्चाताप करत असे आणि तारण प्राप्त करत असे। परंतु आज है ना 15 साल हो गया, 18 साल हो गया, 20 साल हो गया, लेकिन वो लोग हमारा उद्धार नहीं पाए। आणि आता 15 वर्ष झाले, 18 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, पण त्यांचं तारण नाही झालं। कितना दुख लगता है आणि किती दुःख वाटतं। मैं आपको बोलता हूँ, हर एक माँ बाप, मंडली रोना चाहिए, हर एक माँ बाप भी रोना चाहिए आणि मंडळीने पण रडायला पाहिजे आणि प्रत्येक आई वडिलांनी पण रडायला पाहिजे, क्योंकि प्रयोग ऐसा बच्चा लोग नष्ट हो जाएगा आणि अशा प्रकारचे मुलं जे आहेत ते नष्ट होतील। अपने घर का कोई भी एक बच्चा नष्ट होगा तो कितना दुःख रहना चाहिए आणि आपल्या घरातला एखादा मुलगा नष्ट झाला तर आपल्याला किती दुःख होतं। अनंत काल का नरक में जाएगा, अनंत कालच्या त्या नरकामध्ये जातील। वो लोग आत्मा को शोभित किया आणि त्या लोकांनी आत्म्याला शोकित केलं। प्रभु वचन की द्वारा बातें किया आणि प्रभु वचनाच्या द्वारे बोलला, आत्मा उनको प्रकाश दिया आणि आत्म्याने त्यांना प्रकाश दिला, अभी भी वो प्रकाश को लिया ही आणि तरी त्यांनी तो प्रकाश घेतला नाही। कितना दुखदायी बात आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। वचन कहता है, वचन असं सांगतं, आत्मा को शोकित ना करें आणि आत्म्याला तुम्ही शोकित करू नका। आखिरी बात, आत्मा के खिलाफ करने वाला भयंकर पाप है, आत्मा को ना बुझाओ।
आणि आत्म्याच्या विरोधामध्ये करणारं ते 7वं पाप हे आहे की आत्म्याला भिजू नका. है ना. पहिला तेसलोनिकियों 5:19. पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5:19. आत्मा को ना बुझाओ. आत्मा को ना बुझाओ. आत्म्याला भिजू नका. प्रियो, आत्मा को ना बुझाओ उसका अर्थ क्या है प्रियो? आत्म्याला भिजू नका याचा अर्थ काय आहे? ना आत्मा हमेशा प्रभु के आत्मा में क्यों दिया? आणि प्रभूने त्याचा आत्मा आपल्याला का दिला? एक गुरु की स्थान में दिया. आणि एका गुरुच्या ठिकाणी दिला. हमें शिक्षण देने के लिए आत्मा को दिया. आपल्याला शिक्षण देण्याकरता प्रभूने त्याचा आत्मा दिला. आप सबको मालूम, आपल्या सर्वांना ठाऊक. कोई भी समय में प्रभु आत्मा दे करके आत्मा पाए हुए लोगों से दुनिया से बात करता था. आणि कुठल्याही काळामध्ये प्रभू आत्मा देऊन त्याच्याद्वारे लोकांशी बोलत असे. और आत्मा पाए हुए लोग ही प्रभु का वचनों को वो प्रभु से पा करके दे सकता था. आणि आत्मा प्राप्त झालेले लोकच प्रभूचं वचन प्रभू पासून प्राप्त करून लोकांना सांगू शकत होते. मतलब पुराने नियम का एक दो बात मैं आपको याद दिलाता हूँ. आणि जुन्या कराराच्या 1-2 गोष्टी मी आठवण करून देऊ. नेहमिया का किताब उसका 9 अध्याय उसका 20 वचन का शुरुआत. नेहमिया त्याचा 9 अध्याय 20 वचनाचा सुरुवातीचा भाग. वरन तूने उन्हें समझाने के लिए अपनी आत्मा को जो भला है दिया. हाँ, देखा, तुम्हें समझाने के लिए या तुम्हें सिखाने के लिए या तुम्हें उपदेश देने के लिए तेरी आत्मा तो उन्हें दिया. आणि तुला उपदेश देण्याकरता तू त्याचा तुझा आत्मा त्यांना दिला. भैया बहुत बड़ी बात है. आणि फ्रेंड ही खूप मोठी गोष्ट आहे. है ना. मतलब प्रभु अपनी आत्मा पाए हुए लोगों के द्वारा लोगों से बात करता था. आणि प्रभू आत्म्याच्या द्वारे लोकांशी बोलत असे. है ना. उन दिनों में आपको मालूम है सबको आत्मा नहीं मिलता था. आणि त्या दिवसामध्ये प्रत्येकाला पवित्र आत्मा भेटत नसे. जिसको प्रभु इस्तेमाल करना चाहता सिर्फ उनको ही उंडेलता था. आणि ज्याचा उपयोग प्रभू करीत इच्छित होता त्यालाच पवित्र आत्म्याचं दान भेटत होतं. पुराने नियम में कितनी प्रकार के लोगों को ऐसा आत्मा मिलता या अभिषेक मिलता था. आणि जुन्या करारामध्ये किती लोकांना अशा प्रकारे अभिषेक मिळत होता. वेरी गुड. भाई लोग नहीं. आणि भाऊ लोकांना नाही माहिती. भाई लोग में किसको मालूम है? थोड़ा बोला ये आप लोग चुप रहना. ये लोग बोल रहे मतलब मालूम है कुछ लोग, सबको नहीं मालूम. आणि काही लोकांना माहिती आहे, सगळ्यांना नाही. सब लोग बोलना चाहिए. सगळ्यांनी बोलायला पाहिजे. क्योंकि एक क्लास है ना. आणि हा क्लास आहे. और आपको ये बात एकदम मतलब दिल में बैठ जाएगा. आणि या गोष्टी एकदम तुमच्या हृदयामध्ये बसते. कई लोग आकर के कई सिंपल सवाल भी पूछते हैं ना, मतलब मुझे मेरा चमड़ा उतर जाता है. इतना अच्छी तरफ सिखाया है फिर भी लोग चुप रहेगा. आणि एवढं चांगल्या प्रकारे शिकवलंय तरी सुद्धा साधा प्रश्न जरी विचारला तर लोक गप्प राहतात. ऐसा नहीं. असं नसायला और पाहिजे. आपको मालूम है लेकिन पूछने वालों को क्या लगता है इनको कुछ भी नहीं आता. आणि आपल्याला ठाऊक आहे पण जो विचारणार आहे त्याला असं वाटतं की याला काहीच येत नाही. प्रभु का दास ने कुछ सिखाया ही नहीं. प्रभूच्या दासाने काही शिकवलंच नाही. ऐसा अवस्था होना चाहिए. आणि अशी अवस्था असली पाहिजे का? नहीं होना चाहिए. अशी नसायला पाहिजे. क्यों? मालूम प्रभु का वही नेहमिया उसका 9 अध्याय का 30 वचन पढ़ता. नेहमिया त्याचं 9 अध्याय त्याचं 30 वचन. तो बहुत वर्ष तक उनकी सहायता रहा और अपने आत्मा से नबियों के द्वारा उन्हें चिताता रहा. मला सहता रहा ना. सहता रहा. हाँ ठीक है. हाँ बरोबर. हाँ अभी बराबर बोला. आपने पहले सहारा बोला. चलो कोई बात नहीं. तो मतलब पहले बात क्या है कि यहाँ पर वचन क्या बोलता. आणि या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं? तेरी आत्मा के द्वारा नबियों के द्वारा उनको चिताता रहा. आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे आणि मग तुझे जे संदेश आहे त्यांच्या द्वारे तू त्यांना सांगत राहिला. प्रियो, पुराने नियम में जिसको भी प्रभु ने इस्तेमाल किया वो सब प्रभु के आत्मा का सामर्थ्य में इस्तेमाल हुआ. आणि जुन्या करारामध्ये ज्या लोकांना प्रभूने उपयोगात आणलं ते प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे उपयोगात आणलं. उनमें भी प्रभु का आत्मा था. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा प्रभूचा आत्मा होता. पत्रोस इस विषय को अपने पत्र में उड़ाकर कहता है. आणि पेत्र या विषयामध्ये आपल्या पत्रामध्ये विशेष करून सांगतो. पहला पत्रोस उसका पहला अध्याय उसका 11 वचन. पहिले पेत्र पहिला अध्याय 11 वचन. वरन की रीति से तुम हमारे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह के अनंत राज्य में बड़े आदर के साथ प्रवेश. उन्होंने इस बात की खोज की कि मसीह की आत्मा जो उनमें था. देखा, मसीह की आत्मा जो उनमें. कौन सा वचन हो? 11 है ना. तो कहाँ से पढ़ा? चलो कोई बात नहीं. अच्छा वो ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका. वापस एक पड़ेगा. उन्होंने इस बात की खोज की कि मसीह का आत्मा जो उनमें था. मसीह की आत्मा जो उनमें था और पहले ही से मसीह के दुखों की और उसके बाद होने वाली महिमा की गवाही देता था. देखा, वे लोग सभी लोग अभी आपको मालूम है
प्रभु ने बोला मूसा से लेकर के मतलब भजन संगीता से लेकर के पवित्रताओं का किताबों में तक मेरी बारे में लिखा। मतलब ये सब मसीह के बारे में लिखा। मसीह जीवन में ये दुनिया में आकर के ऐसे हम मानव जाति का उद्धार का कार्य पूरा करेगा। सारे बात पवित्र आत्मा की अगुवाई में उन समय के लोगों को भी ये बात बजाया और सिखाया। आणि मोशेच्या द्वारे संदेशाच्या द्वारे सगळं जे काय आहे ते प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने लिहिलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे जगामध्ये येईल आणि कशा प्रकारे लोकांना तारण होईल हे सगळं काही अगोदर संदेशांच्या द्वारे सांगण्यात आलं। प्रभु के लिए चुनाव हुआ लोगों में प्रभु की आत्मा कार्य करता आणि प्रभु करता निवडलेल्या लोकांमध्ये प्रभूचा आत्मा कार्य करतो है ना। उनको उस समय से वो दर्शन मिला था आणि त्यांना त्या दिवसापासून दर्शन मिळालेलं होतं। आपको मालूम है अब्राहम को प्रभु ने वायदा के देश में लाया तो भी अब्राहम का इंतजार किस बात के लिए था? आणि वचनदत्त देशामध्ये अब्राहमाला आणलं तरी सुद्धा अब्राहम कसली वाट पाहत होता? है ना, प्रभु तैयार करने वाला वो नगर का था आणि प्रभु तयार करणाऱ्या त्या नगराची। सही बात है ना। आमेन। सबको मालूम है, सब अरे एक वचन पढ़ने की जरूरत नहीं। मतलब इब्रानियों 11 अध्याय का 10-11 वचन। ओके, तो हम बोलने का अर्थ क्या है? आणि सांगायचा अर्थ काय आहे? सिर्फ उनका ही नहीं, फक्त त्यांचाच नाही, गुलाल पाया हुआ अनेक पवित्र लोगों को प्रभु ने प्रकाश दिया आणि पाचारून प्राप्त झालेल्या प्रत्येकाला प्रभुने हा प्रकाश दिला होता। मूसा के समय में, मूसा के बारे में, मूसा का चुनौती के ऊपर बोलने के समय में आने वाले एक अनोखा शब्द है। आणि मोशेच्या निवडी संबंधाने बोलणारा एक शब्द आहे, क्योंकि मूसा एक चुनौती का जब समय आया आणि ज्या वेळेला निवड करण्याची वेळ आली उस समय में मूसा ने क्या चुना? आणि त्या वेळेला मोशेने काय निवडलं? है ना, ये दुनिया के आलिशान जीवन को वो नहीं चाहा आणि या जगाचं जे आयुष्य आरामाचं जीवन आहे त्याला त्याचा त्याने स्वीकार नाही केला। बोलने का मतलब सांगायचं तात्पर्य ये थोड़ा समय के सुखों के लिए अनंत काल का सुख को उन्होंने नहीं त्यागा। आणि थोडा वेळचं सुख भोगण्या करता अनंत कालचं जे सुख आहे त्याने त्याचा त्याग केला नाही। उन्होंने प्रभु के खातिर इस दुनिया का सुख को छोड़ दिया और अनंत काल की बात को पकड़ लिया। आणि मग प्रभूसाठी त्याने काय केलं की जगाचं जे सुख विलास आहे ते सगळं काही सोडून दिलं आणि प्रभूच्या वचनाचा त्याने स्वीकार केला। ये बहुत महत्व की बात है आणि हे खूप महत्वाचं आहे। एक वचन पढ़िए उसका, इब्रानियों उसका 11 अध्याय का 26 वचन। आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं 26 वचन। उसने मसीह के कारण निंदित होने को विश्व के भंडार से बड़ा धन समझा। देखो, मसीह के कारण निंदित होने को। अभी देखो मूसा ने मसीह को कैसे देखा? आणि मोशेने ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्ताला कसं काय बघितलं? है बहुत बड़ी बात है प्रियो, आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में मतलब उन लोगों में भी जो काम करता था मसीह की आत्मा काम करता था। आणि त्या दिवसामध्ये सुद्धा लोकांमध्ये कार्य करणारा जो आत्मा होता तो ख्रिस्ताचा आत्मा होता। इतना अद्भुत बात है ना। आणि केवढं अद्भुत गोष्ट आहे है ना, मतलब मसीह के कारण निंदित होने के लिए मिस्रैम के सारे भंडार से बढ़ करके अच्छा धन समझा। आणि ख्रिस्त प्रित्यार्थ निंदा सहन करणं हे मिसर देशाच्या सर्व भंडारापेक्षा ते उत्तम समजलं। प्रियो, आज भी जब आत्मा के द्वारा चलाया जाता है आणि आजही ज्या वेळेला आत्मेच्या द्वारे चालविलं जातो, ये दुनिया का खुशी के पीछे एक भक्त कभी नहीं भागेगा। आणि या जगाच्या आनंदाच्या पाठीमागे एका भक्ताने कधी नाही जायचं। अगर आप आत्मा का अधीन रहेगा तो, आणि जर तुम्ही आत्म्याच्या अधीन राहिले तर, आत्मा का अधीन रहने वाला प्रभु के लिए कितना भी कष्ट, निंदा, मतलब बदनामी, जो भी बात है, नुकसान सब उड़ाने के लिए तैयार रहेगा। आणि जो कोणी आत्म्याच्या अधीन राहतो तो प्रभु प्रित्यार्थ कितीही कष्ट, दुःख, निंदा सहन करायला तयार राहतो। अभी आपको मालूम है पुराना नियम की अवस्था नहीं, आज नया नियम की मंडली का। आणि जुन्या कराराची ती अवस्था नाहीये जी नवीन कराराच्या मंडळी आहे। मंडली के हरेक लोगों ने आत्मा पाया हुआ आणि मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीने आत्मा प्राप्त केलेला आहे। है ना, हम लोग सभी लोग याजक लोग, आपण सगळेच याजक आहोत, हम सभी लोग भविष्यवक्ता लोग हैं। आणि सगळेच आपण संदेष्टी आहोत, और हम सभी लोग प्रभु के साथ राज्य करने के लिए चुने हुए लोग। आणि आपण सगळेच लोक प्रभू सोबत राज्य करण्याकरता निवडलेले लोक आहोत। लेकिन सब लोग वो राज्य करने की पद तक नहीं पहुंचेगा। आणि सगळेच लोक राज्य करण्याच्या पदापर्यंत नाही पोहोचतील। क्यों नहीं पहुंचेगा? का नाही पोहोचणार? क्योंकि विश्वासघाती है। कारण ते विश्वासघाती आहे। विश्वासघाती नहीं है, वो विश्वास योग्य रहेगा तो जरूर वो पद में पहुंचेगा। आणि ते विश्वास योग्य राहिले तर निश्चितच त्या पदापर्यंत पोहोचतील। है ना, आपको सबको मालूम, हम लोग पिछले दिन में भी पढ़ा था, 2 तिमोथी 2 अध्याय का 12 वचन। 2 तिमोथेला पत्र 2 अध्याय त्याचं 12 वचन। यदि हम धीरज से सहते रहेंगे तो उसके साथ राज्य भी करेंगे। देखा, इसका मतलब क्या है प्रियो? मसीह जीवन में हमें कई प्रकार का सफरिंग में चलना पड़ेगा। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या त्रासामधून आपल्याला जावं लागेल। ओ, ये बहुत बड़ी बात है। आणि ही मोठी गोष्ट आहे। आज मसीह में आत्मीय जीवन में
बढ़ने वाले लोगों की संख्या बहुत कम है। आणि ख्रिस्तत्वामध्ये राहून आत्मिक जीवनामध्ये वाढणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. क्यों? का? क्योंकि वो आत्मा का वाणी सुन करके सीख करके चलने वाला अनुभव नहीं। आत्म्याची वाणी ऐकून शिकून त्याच्या अनुसार चालणारे त्यांची सवय नाही. कितने लोग ऐसा अनुभव है? किती लोकांना असा अनुभव आहे? प्रभु की आत्मा मुझे सुबेरे जगाता है आणि प्रभूचा आत्मा मला सकाळी उठवतो. प्रभु मुझसे बात करता है, प्रभु माझ्याशी बोलतो. ऐसा अनुभव है क्या? असा अनुभव आहे का? जब भी हम लोग प्रभु यीशु मसीह की आज्ञा के अनुसार जब हम प्रभु का गवाह बनने के लिए जब जाता है आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या आज्ञेच्या अनुसार ज्या वेळेला प्रभूचे साक्षीदार होण्याकरता आपण जातो, हमें बहुत बड़े बड़े बुद्धिमान लोगों के साथ भी बात करना पड़ता आणि मोठ्या मोठ्या ज्ञानवान लोकांसमोरही आपल्याला बोलावं लागतं. उनके साथ कैसे बात करेगा? आणि मग त्यांच्यासोबत आपण कसं बोलणार? कई बार कई लोग क्या सोचते हैं कि मालूम में जाएगा तो कई लोग कोई सवाल पूछेगा तो मैं उनको कैसे उत्तर देगा. आणि काही लोक काय विचार करतात, मी गेल्यानंतर त्यांना सुवार्ता सांगेल त्यावेळेला ते प्रश्न विचारतील, त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी कसं काय देणार? मैं आपको बताता हूँ, वे लोग कभी भी प्रभु में बढ़ेगा नहीं. आणि मग असे लोक ते कधीही प्रभू मध्ये वाढणार नाही. Praise the Lord. है ना, मतलब अपने जीवन में एक बार है ना, ये आपने मतलब स्पर्जन के बारे में सुना होगा. आणि स्पर्जन संबंधाने तुम्ही ऐकलं असेल. स्पर्जन बहुत बड़ा मतलब प्रचारक का प्रभु कहा जाता. आणि जे प्रचारक आहेत त्यांचा तो प्रभू आहे अशा प्रकारे स्पर्जनला सांगण्यात येतं. वो एक बार जब जहाज में चल रहा था आणि एकदा तो जहाजामध्ये जात होता, तो उसको मतलब संडे मॉर्निंग मतलब एक जगह पर प्रचार करना है आणि रविवारी सकाळी त्याला एका ठिकाणी जाऊन प्रचार करायचा आहे. परंतु जहाज जाने वाला आर्टिक समुद्र में होकर जा रहा है. तो आर्टिक समुद्र ऐसा है कि बहुत मतलब ठंडा रहता और कभी कभी आइस पहाड़ भी मतलब बहक रहा था. आणि अटलांटिक तो सागरामधून जात असताना तिथलं वातावरण असं आहे की ते खूप थंड राहतं आणि हिम डोंगर सुद्धा तिथून येतात. और वो जहाज का कैप्टन जो है वो भी विश्वासी था. आणि तो जहाजाचा जो कॅप्टन आहे तोही विश्वासू होता. अभी मतलब सज्जन ने बोला मुझे संडे मॉर्निंग उधरी मतलब 10 बजे मतलब 9 बजे उधरी पहुंचना है बंदरगाह में. मेरे को 10 बजे मेरा अपॉइंटमेंट है. आणि मग रविवारी सकाळी 9 वाजेला मला त्या बंदरावर जायचंय कारण 10 वाजता माझी अपॉइंटमेंट आहे. तो उन्होंने बोला किसी कारण हम लोग अभी का हालत में नहीं पहुंच सकता क्योंकि बहुत ठंडी है और बहुत मतलब बर्फ है. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण अजिबात पोहोचू शकत नाही कारण वातावरणामध्ये खूप थंडी आहे आणि बर्फाचे डोंगरही येत आहे. तो उसने बोला ठीक है मैं प्रार्थना करता हूँ. आणि मग स्पर्जन म्हटलं ठीक आहे मी प्रार्थना करतो. उसने प्रार्थना किया आणि त्याने प्रार्थना केली. मतलब उसने मतलब वो सुनने के लिए वो बोला मैं भी आपके साथ प्रार्थना में आता है. आणि ते ऐकल्यानंतर मग कॅप्टनने म्हटलं मी पण तुमच्या सोबत प्रार्थनेला येतो. तुम मत आओ. आणि म्हटलं की तू नको येऊ. मैं प्रार्थना करेगा. आणि तो म्हटलं की मी प्रार्थना और करतो. उसने एकदम एक छोटा सा प्रार्थना किया. आणि स्पर्जनने एकदम छोटीशी प्रार्थना केली. प्रभु आप जानते हैं कि आपकी गवाह बनने के लिए मैं जा रहा हूँ. आणि प्रभू तुला ठाऊक आहे तुझा साक्षीदार होण्याकरता मी जात आहे. मौसम प्रतिकूल है आणि मग वातावरण प्रतिकूल आहे और पानी में बहुत बर्फ है. आणि पाण्यामध्ये खूप बर्फ आहे. आप मेरा मार्ग है. आणि तू माझा मार्ग आहे. आप मेरे लिए मार्ग खोलेगा. आणि माझ्याकरता तू मार्ग उघड. मैं आपको धन्यवाद देता आणि तुला मी धन्यवाद देतो. ये छोटा प्रार्थना करके प्रभु यीशु मसीह के नाम पर आमीन किया. आणि छोटीशी प्रार्थना करून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याने आमीन म्हटलं. वो जो दूसरा जो विश्वासी है आणि दुसरा जो कॅप्टन जो विश्वासू होता वो बड़ा प्रार्थना करने वाला वीर है. आणि तो एक प्रार्थनेचा शूरवीर आहे. ये बोला ये क्या प्रार्थना. आणि तो म्हटलं ही अशी काय प्रार्थना. एक मतलब आधा मिनट का एक छोटा प्रार्थना. अर्ध्या मिनिटाची एवढी लहान प्रार्थना. तो हमारे संडे स्कूल का बच्चे लोग इससे अच्छा प्रार्थना करते. आणि संडे स्कूलचे जे मुलं आहेत ते सुद्धा याच्यापेक्षा चांगली प्रार्थना करतात. लेकिन क्या हुआ, काय झालं, थोड़ी देर बाद में देखा तो मौसम बदल गया. आणि थोड्या वेळानंतर पाहिलं तर वातावरण एकदम बदललं. अच्छा धूप आया आणि चांगलं ऊन पडलं. एक भी बर्फ दिखने नहीं दिया. आणि एक बर्फ दिसू नाही लागला. और जहाज इतना स्पीड पकड़ा. आणि जहाजाने एवढं स्पीड पकडली. वो टाइम से पहले ही बंदरगाह में पहुंच गया. आणि वेळेच्या अगोदर मग त्या ठिकाणी तीरावर पोहोचले. अभी वो विश्वासी इस काम को देख करके वो एक अच्छा प्रचारक बना. आणि तो विश्वासू हे कार्य बघून एक चांगला प्रचारक झाला. बोला वास्तव में प्रभु का दास का विश्वास बहुत बड़ा विश्वास. आणि खरोखर प्रभूच्या दासाचा विश्वास खूप मोठा विश्वास आहे. आपको समझ में आया क्या. आमेन. कई बार कई कार्य अभी हम लोग आज बहुत से लोग प्रभु का काम क्यों नहीं करता. आणि पुष्कळ लोक प्रभूचं काम का नाही करत. क्योंकि उनको मालूम नहीं उनके साथ कौन है. त्यांना माहित नाही त्यांच्या सोबत कोण आहे. और दूसरी बात उसकी ज्ञान से प्रभु उसको इस्तेमाल नहीं कर सकता. आणि त्यांच्या ज्ञानाच्या द्वारे प्रभू त्यांना उपयोगात नाही आणू शकत. अगर आप बड़े
मतलब पीएचडी लिया होगा, बीडी लिया होगा, पीएचडी लिया होगा, है ना, मतलब ये सब थियोलॉजिकल डिग्रियां लिया होगा, लेकिन आपको प्रभु इस्तेमाल नहीं करेगा। आणि तुम्ही ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल, पीएचडी असाल, मोठ्या मोठ्या डिग्र्या तुम्ही मिळवल्या असाल, पण तुमच्या त्या ज्ञानाच्या द्वारे प्रभू तुम्हाला उपयोगात नाही आणणार। बहुत ध्यान देना पड़ेगा। लक्ष द्या प्रियांनो, आपको प्रभु की वाणी सुनने वाला अनुभव चाहिए, आणि प्रभूची वाणी ऐकणारा अनुभव असला पाहिजे। प्रभु की आत्मा आपको क्या सिखाता है ये आपको सीखना चाहिए, आणि देवाचा आत्मा तुम्हाला काय शिकवतो हे तुम्ही शिकायला पाहिजे। नहीं तो नाहीतर प्रभु का महिमा नहीं होगा। प्रभूचा गौरव नाही होणार। आप जहाँ पर भी जाएगा आणि जिथे कुठे तुम्ही जाल वहाँ पर आप नहीं बोलना चाहिए, आणि तिथं तुम्ही नाही बोलायला पाहिजे। कहीं भी जाता है तो मतलब आप लोग मेरे साथ चलते हुए आपको अनुभव होगा, मैं जब तक आत्मा का अगुवाई नहीं होगा मैं वहां पर बात नहीं करेगा। आणि तुम्ही माझ्यासोबत चालत असताना तुम्हाला अनुभव आला असेल, जोपर्यंत पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन भेटत नाही तोपर्यंत मी तिथं बोलत नाही किंवा तोंड उघडत नाही। इवन मैं कहीं हाउस में भी जाना है तो पहले प्रभु को पूछ करके वजन पा करके जाएगा। आणि कुठल्या घराला व्हिजिट देण्याकरता जरी जायचं असं झालं तर मी प्रभू पासून वचन प्राप्त करूनच जातो। वो जरूरी बात है, आणि खूप गरजेचं आहे। परंतु जब हम समाचार सुनने के लिए जाएगा आणि ज्या वेळेला आपण सुवार्ता सांगण्याकरता जाऊ उस समय में हमें वजन पा करके जाने की जरूरत नहीं, आणि त्या वेळेला वचन प्राप्त करून आपल्याला जाण्याची गरज नाही, फिर आत्मा का अगुवाई पा करके जाने चाहिए। आणि आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जायला जब पाहिजे। आप आत्मा का अगुवाई पाकर जाएगा तो आणि आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जाल तेव्हा क्या होगा मालूम है, काय होणार माहिती का? आप प्रभु को बहुत गहराई में अनुभव कर पाएगा। आणि प्रभूचा खूप गहन तुम्ही अनुभव घेऊ शकाल। मैं एक दो शब्द आपको पढ़ाना चाहूंगा, आणि एक दोन वचन तुम्हाला वाचायला सांगेल। है ना, लूका का सुसमाचार 12 अध्याय का 12 वचन। लूक 12 अध्याय 12 वचन। क्योंकि पवित्र आत्मा हाँ। उसी घड़ी तुम्हें सिखा देगा हाँ। कि क्या करना चाहिए। देखा, पवित्र आत्मा उसी घड़ी तुम्हें सिखाएगा तुझे क्या करना चाहिए। आणि पवित्र आत्मा त्याच वेळेला तुला शिकवेल की तुला काय करायला पाहिजे। प्रियो, प्रभु की आत्मा आपको सिखाना चाहिए। आणि पवित्र आत्मा तुम्हाला शिकवायला पाहिजे। हमें बात को जानना है, आणि आपण या गोष्टीला जाणायचं आहे। प्रभु की आत्मा को आज लोग काम करने नहीं देता। आणि प्रभूच्या पवित्र आत्म्याला लोक काम करू देत नाही। आप में से कितने लोग ऐसा गवाही देता है कि मैं जब भी मतलब गया उस समय में जो भी बात आया तब पवित्र आत्मा ने बात किया, पवित्र आत्मा वहां पर बात किया, कितने लोग गवाही दे पाएगा? आणि तुमच्यापैकी किती लोक असे साक्ष देऊ शकतील मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने बोलला असं कोण सांगू शकेल? मैंने आपको कई प्रकार का गवाहियां दिया आणि पुष्कळ प्रकारची तुम्हाला मी साक्ष दिली। मैं आपको बोला जब मैं उधार पाया मैं अनेक लोगों को सुसमाचार सुनाने के लिए भागते थे। आणि मी तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला माझं तारण झालं त्यावेळेला प्रत्येकाला सुवार्ता सांगण्याकरता मी पळत असेल, तो मैं रुक नहीं पाया। आणि मी थांबू नाही शकलो। प्रभु का प्रेम मुझे विवश किया आणि ख्रिस्ताच्या प्रीतीने मला आवरून धरलं। अब एक जादूगर औरत मुझे मतलब सामना किया आणि एक जादूगार स्त्री माझ्या समोर आली। वो बहुत मुझे प्यार करने वाला एक स्त्री था, आणि ते माझ्यावर खूप प्रेम करणारी अशी एक स्त्री होती। मतलब उसको जब वचन बोलने लगा आणि ज्या वेळेला तिला वचन सांगू लागलो उसका अवस्था बदल गया आणि तिची अवस्था बदलली। वो बहुत गुस्सा में आया आणि तिला खूप राग आला। और मैंने देखा शैतान उसमें अवतार हो गया। आणि मी पाहिलं की शैतान तिच्यामध्ये उतरला। सच्ची बोलेगा तो मैं थोड़ा डर भी गया आणि खरं पाहिलं तर मी घाबरलो। और उसने क्या बोला, आणि तिने मला काय सांगितलं, ऐसा बात बोला तुमको उड़ा करके वहां पर एक गोबर का घेता है उस पे डाल के मैं 3 लात मारूंगा। आणि तिने असं म्हटलं तुला उचलेल आणि त्या शेणाच्या खड्ड्यामध्ये टाकून 3 लात मारेल। अभी पहला अनुभव है, आणि हा पहिला अनुभव आहे। अभी तक तो कोई ऐसा बोला नहीं, अजूनपर्यंत मला कुणी असं बोललं नाही। सभी ने बहुत प्यार से सुना था आणि सगळ्यांनी खूप प्रेमाने ऐकलं। कई लोग सुना नहीं, लेकिन ऐसा कोई बोला नहीं कि मैं तुमको पकड़ करके उस गोबर का गड्ढे में डालेगा और 3 लात मारेगा। आणि कोणी जरी माझा विरोध नाही केला तरी सुद्धा त्यांनी गपचीप ऐकून घेतलं, पण अशा प्रकारे धमकी नाही दिली। अभी मुझे मैं प्रभु को पूछ रहा है दिल्ली आणि मी प्रभूला मनातल्या मनात विचारत आहे, प्रभु इसको मैं क्या बताऊं? आणि आता मी हिला काय उत्तर देऊ? तुरंत प्रभु ने एक वचन दिया, आणि लगेच प्रभूने एक वचन दिलं, जो तुझ में है उससे बड़ा मुझ में है। आणि जो तुझ्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो माझ्यात आहे। प्रेज़ लॉर्ड। प्रेज़ लॉर्ड। वचन है वो। ये लड़ाई में हमें वचन इस्तेमाल करना है। आणि या युद्धामध्ये आपण वचनाचा उपयोग करायचा अभी आहे। मुझे वचन का इतना ज्ञान नहीं, आणि मला वचनाचं एवढं ज्ञान नाही, क्योंकि मैं एकदम नया है। आणि मी प्रभू मध्ये एकदम नवीन आहे। परंतु मेरे साथ कौन है? आणि माझ्यासोबत कोण आहे? सब जानने वाला पवित्र आत्मा है। आणि सर्व काही जाणणारा पवित्र आत्मा आहे। प्रभु ने क्या बोला? प्रभूने काय म्हटलं? उस समय में बोलने वाला तू नहीं,
पवित्र आत्मा है। आणि त्यावेळेला बोलणारा तू नाही तर पवित्र आत्मा आहे। है ना? जब मरकुस उसका 13 अध्याय का 11 वचन, मार्क 13 अध्याय 11 वचन। जब वे तुम्हें ले जाकर सौंपेंगे तो पहले से चिंता न करना कि हम क्या कहेंगे, पर जो कुछ तुम्हें उसी घड़ी बताया जाएगा, जो तुम्हें उस घड़ी बताया जाएगा वही कहना, क्योंकि बोलने वाले तुम नहीं बोलने हो, वाला तुम नहीं हो, फिर कौन है? परंतु पवित्र आत्मा है। पवित्र आत्मा है, पवित्र आत्मा है। उसके साथ और भी एक वचन, मानव मत्ती 10 का 20 वचन, मत्ती 10 अध्याय 20 वचन। क्या प्रिय आप लोगों ने ये वचन पढ़ा है क्या? आणि प्रियांनो तुम्ही हे वचन ऐकलंय का? क्योंकि बोलने वाले तुम नहीं हो, बोलने वाले तुम नहीं हो, परंतु तुम्हारे पिता का आत्मा तुम्हारा पिता की आत्मा तुम्हें बोलता है। तुम्हें बोलता है। कितना अनोखा बात है, आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। प्रभु का वचन गाता है, प्रभूचं वचन सांगतं, जब भी तुम जाएगा तो आणि ज्या वेळेला तुम्ही जाल वो समय में कई ऐसे अधिकारियों के सामने खड़ा करेगा तो आणि अशा मोठ्या अधिकाऱ्यांसमोर तुम्हाला उभं केलं तर वहां मेरे उन लोग पूछने का उत्तर कैसा देना है उसका बारे में पहले तुम चिंता करके टेंशन मत लेना। आणि मग ते लोक विचारणार आहे, तुम्हाला प्रश्न आहे त्याचं काय उत्तर द्यायचा हा विचार करून तुम्ही तणाव घेऊ नका। मैं आपको बताऊं, तुम्हाला सांगू, जब भी मुझे सेना भवन में खड़ा किया था आणि सेना भवनामध्ये ज्या वेळेला मला उभं केलं होतं, मुझे मालूम नहीं क्या बोलना है, आणि मला माहिती नाही काय बोलायचं, परंतु आत्मा ने बोला। आणि आत्म्याने सांगितलं। मैं आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू, जितना भी लोगों ने सुना ना, आणि जेवढ्यांनी ऐकलं ते उन्होंने उनका सबका दिल जीत गया। आणि सगळ्यांचे हृदय छेदले गेले। एक बार हमारा एक बड़ा बटालियन में एक क्रिसमस डे में उन्होंने हमारा संदेश देने के लिए बोला। मानव वास्तव में मुझे मालूम नहीं था यहाँ पर कैसा इनको मैंने संदेश सुनाऊं। आणि एक मोठ्या बटालियन मध्ये नाताळाच्या दिवसामध्ये मला संदेश देण्याकरता सांगितलं, त्यावेळेला काय संदेश द्यावा हे मला नाही समजलं। मैं प्रार्थना की, मी प्रार्थना केली और प्रभु ने कुछ आलोचना दिया, आणि प्रभूने काही वाणी दिली, वहां पर मैंने शुरू किया आणि त्या ठिकाणी मी सुरुवात और केली, उसके बीच में कई सवाल हुआ। आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न आले, ऐसा सवाल आएगा मुझे मालूम नहीं, आणि असे प्रश्न येतील मला माहित नाही। मैं आपको बताऊं, आणि मी तुम्हाला सांगू, सब बात का प्रभु का वचन से उत्तर देने के लिए प्रभु ने कृपा दिया। आणि सगळ्या गोष्टींच्या द्वारे देवाच्या वचनाच्या द्वारे उत्तर देण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। बहुत बड़ी बात है खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में प्रभु जब हमें मानव आत्मा का इस माना अनुग्रह या आत्मा में दिया है, वो आत्मा हमारे में बोलने के लिए अवसर देना चाहिए। आणि प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा दिलेला आहे, तर त्या आत्म्याला बोलण्याकरता आपण संधी द्यायला पाहिजे, और इस आत्मा से हमें सीखना भी चाहिए। आणि या आत्म्याच्या द्वारे आपण शिकायला पण पाहिजे। आज भी बहुत पवित्र लोग ये बात को समझता है कि नहीं मुझे नहीं मालूम, आजही पवित्र लोक या गोष्टीला समजतात आणि मला माहित नाही ये आत्मा क्या करेगा, आणि आत्मा काय करेल। आपको जो समझ में नहीं आएगा वो बात को भी प्रभु की आत्मा आपको सिखाएगा। आणि ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही त्याही गोष्टी पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल। आपको हमारा ये अनुभव में अगर आप नहीं चलेगा तो आप एक प्रकार आत्मा को बुझा जाए। आणि या अनुभवामध्ये जर तुम्ही चालणार नाही तर एक प्रकारे आत्म्याला तुम्ही विझवत आहात। आत्मा आपको सिखाना चाहता है, आणि आत्मा तुम्हाला शिकू इच्छितो। यूहन्ना का सुसमाचार 14 अध्याय का 26 वचन, योहान 14 अध्याय 26 वचन। परंतु सहायक अर्थात पवित्र आत्मा जिसे पिता मेरे नाम से भेजेगा वह तुम्हें सब बातें सिखाएगा। देखिए सब बातें सिखाएगा आणि सर्व गोष्टी शिकवेल, और जो कुछ मैंने तुमसे कहा है वह सब तुम्हें स्मरण कराएगा। देगा, स्मरण भी कराएगा, आणि आठवणही करून देईल। कितना अनोखा बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। प्रभु की आत्मा हमारे जीवन में इस रीति में काम करेगा भाई, आणि प्रभूचा आत्मा अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कार्य करेल। जब भी बड़े बड़े आत्मीय लोगों के बीच में भी कई बार शायद आपको बात करने का अवसर मिलेगा, आणि मोठ्या मोठ्या आत्मिक लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला बोलण्याची संधी भेटेल। यदि आप आत्मा का अधीन हो जाएंगे, आणि जर तुम्ही आत्म्याच्या अधीन झाले तर है ना, पहला कोरिन्थी उसका 2 अध्याय का 13 वचन, पहिले करंथीकरांचं पत्र 2 अध्याय 13 वचन। जिनको हम मनुष्य के ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं परंतु आत्मा की सिखाई हुई बातों में। देखा, आत्मा की सिखाई हुई बात, हमें आत्मा सिखाए हुए बातों से आत्मिक बातें आत्मिक बातों से मिला मिलाकर सुनाते हैं, आत्मिक बातों को मिला मिला करके सुनाते हैं। आत्मिक गोष्टी त्या आत्मिक गोष्टी मिळून आपण त्या शिकवतो। प्रभु की आत्मा पाए हुए लोग आत्मा से सीखना चाहिए, आणि प्रभूचा आत्मा प्राप्त झालेल्या लोकांनी आत्म्याच्या द्वारे शिकायला पाहिजे। कई बार कई लोग वचन पढ़ने के बाद में मैं उनको पूछता हूँ, आप इस वचन से क्या सीखा? आणि काही लोक वचन वाचल्यानंतर त्यांना मी विचारतोय की या वचनाच्या द्वारे तुम्ही काय शिकले, लेकिन
उनको कुछ सिखाई नहीं। आणि ते काही शिकले नाही. क्यों नहीं? का नाही? पहली बात, उनको आत्मीय जीवन में इतना बढ़ोतरी नहीं हुआ आणि पहिली गोष्ट आत्मिक जीवनामध्ये त्यांची एवढी वाढ नाही झाली है। आत्मीय जीवन में बढ़ना जरूरी बात है। आत्मिक जीवनामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. तभी आप बढ़ेगा, समझेगा। आणि त्याच वेळेला तुम्ही वाढाल आणि समजाल, है ना। मतलब कई लोग उसका बारे में शायद अनजान है आणि काही लोक त्याच्या संबंधाने अजाण आहे. प्रभु की आत्मा आपके पास होते हुए अगर आप उससे सीखता नहीं तो आप एक प्रकार उसको बुझाता है। आणि प्रभूचा आत्मा तुमच्यामध्ये राहिलेला असताना जर तुम्ही त्याच्याद्वारे जर शिकत नाहीये तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही प्रकाश नाही देत तर तुम्ही भिजलेले, आप में आत्मा बुझ जाएगा आणि तुमच्यामध्ये आत्मा विझून जाईल, है ना। वो एक और वचन पढ़ करके मैं समाप्त करना चाहूंगा। अजून एक वचन वाचून मी तुम्हाला या ठिकाणी थांबेल. पहला योहन्ना उसका दूसरा अध्याय का 27 वचन। पहिलं योहान दुसरा अध्याय 27 वचन. परंतु तुम्हारा वह अभिषेक जो उसकी ओर से किया गया तुम्हें बना रहता है और तुम्हें इसका प्रयोजन नहीं, इसका प्रयोजन नहीं कि कोई तुम्हें सिखाए, परंतु जैसे वह अभिषेक जो उसकी ओर से किया गया तुम्हें सब बातें सिखाता है और यह सच्चा है और झूठा नहीं, और जैसा उसने तुम्हें सिखाया है वैसे ही तुम उसमें बने रहते। देखिए, तुमको उसने आत्मा ने सिखाया वो बातों पर तुम बना रहना, आणि आत्म्याने शिकवलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही स्थिर राहा. लेकिन मैं आप हर एक पवित्र लोगों को पूछना चाहता हूँ, आणि प्रत्येक पवित्र भक्ताला विचारू इच्छितो, आप प्रभु की आत्मा में नया जन्म पाया है कि आणि नहीं? पवित्र आत्म्यामध्ये तुमचा नवा जन्म झाला आहे का नाही? परंतु आप यहाँ पर आकर के ये वचन सुनने के अलावा आपने कितनी बार प्रभु की आत्मा की सिखाए हुए बातों को सीख करके आप दूसरे को सिखा पाया? आणि इथं आल्यानंतर पवित्र आत्म्याने ज्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी पवित्र आत्म्यामध्ये राहून किती लोकांना तुम्ही शिकू शकले? अभी मैं यहाँ पर खड़ा होकर के आपको संदेश देने से पहले आणि या ठिकाणी उभा राहून तुम्हाला संदेश देण्याच्या अगोदर मैं प्रभु की उपस्थिति में बैठ करके मैं आत्मा से सीखा वो बात आपको सिखा रहा हूँ। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसून आत्म्याच्या द्वारे ज्या गोष्टी शिकल्या त्या शिकलेल्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. और तुम्हें सुसमाचार सुनाने के लिए जाने के टाइम पर मैं सीख करके नहीं जाता, आणि सुवार्ता सांगायला जात असताना मी शिकून नाही जात. फिर उस समय में जो जरूरत है वो आत्मा देगा, आणि त्या वेळेला जे गरजेचं आहे ते आत्मा देईल. हाउस विजिटिंग की बात भी मैं नहीं बोल रहा हूँ, आणि हाऊस व्हिजिटिंग करायला जातो ते नाही म्हणत आहे. अपने पवित्र लोगों के बीच में जाता है तो भी मैं उसकी तैयारी के साथ जाता हूँ, आणि पवित्र लोकांमध्ये जातो त्यावेळेला मी तयारीसह जातो प्रभु से सीख करके जाता हूँ। आणि प्रभू पासून शिकून जातो. मेरा जाना उनके लिए लाभ होने दो ऐसा बोल करके तैयारी के साथ जाना है। आणि माझं जाणं त्यांच्याकरता फायद्याचं हो अशा तयारीसह जातो. और जो समाचार सुनाने के लिए जो नए नए घरों में जब जाता है आणि सुवार्ता सांगण्याकरता नवीन नवीन घरात जातो उस समय में बिल्कुल आत्मा का अगुवाई लेकर के प्रभु की आत्मा बोलने देता है। प्रभु की आत्मा बोलने वाला एक तुरही होकर के उसके हाथ में उपयोग होता है। आणि मग एकदम प्रभूच्या आत्म्यासह जातो आणि प्रभूच्या आत्म्याला बोलायला संधी देतो की जेणेकरून प्रभूचा आत्मा एक तुतारीप्रमाणे बोलेल. इसका मतलब याचा अर्थ हमको अपने जीवन को पारखना है। आपण आपलं जीवन पारखायचं आहे. मैं आत्मा के साथ कोई झूठा भावना दिखाता है क्या? आणि आत्म्यासोबत काही खोटी भावना दाखवतो का? मैं आत्मा की परीक्षा लेता है क्या? आणि मी आत्म्याची परीक्षा घेतो का? मैं आत्मा से कभी बलवा करता है क्या? आत्म्याचं मी विरोधात कधी बंड करतो का? मैं आत्मा का निंदा करता है क्या? आत्म्याची मी निंदा करतो का? मैं आत्मा को दोष लगाता है क्या? आत्म्यावर मी दोष लावतो का? मैं आत्मा को शोकित करता है क्या? आणि आत्म्याला मी शोकित करतो का? मैं आत्मा के अनुसार जीता है क्या? आणि आत्म्याच्या अनुसार मी जगतो का? अगर आप आत्मा के खिलाफ ऐसा कोई पाप ना करेगा तो आणि आत्म्याच्या विरोधामध्ये अशा प्रकारे कुठलं पाप केलं नाही तर आप बिल्कुल आत्मा में बहुत सामर्थ पाएगा। आत्म्यामध्ये तुम्ही खूप सामर्थ्य प्राप्त करा. प्रेज लॉर्ड। आपको एक अच्छा एक विजयी जीवन बिताने के लिए आप इतना मतलब भीतरी मनुष्य में इतना अधिक बल पाया हुआ एक अनुभव रहेगा। आणि मग आत्म्यामध्ये एक विजय जीवन जगून तुम्ही आत्म्यामध्ये खूप सामर्थ्य प्राप्त करण्याची अवस्था येईल. नहीं सर, आज हमें अपने जीवन को पारखना है। आज आपण आपलं जीवन पारखायचं आहे. मैं आत्मा के खिलाफ इस प्रकार का को भयंकर कोई पाप करके आत्मा का वाणी में सुनता भी नहीं, आत्मा का अधीन में रह भी नहीं पाता, आत्मिक जीवन में मैं बिल भी नहीं पढ़ पाता, ऐसा एक अनुभव मेरा है क्या? आणि आत्म्याच्या विरोधात पाप करून मी आत्म्याची वाणी ऐकत नाही, आत्मा जे सांगतो तशा प्रकारे मी चालतही नाही आणि आत्म्याला शोकित करून चालतो, अशा प्रकारची अवस्था माझ्या जीवनाची आहे का? पारखा प्रेरणा. अपन इतना अच्छा शिक्षण पाता है आणि एवढं चांगलं आपण शिक्षण प्राप्त करतो. शिक्षण पाने के बाद में वो शिक्षण के अनुसार में जी पा रहा है कि नहीं? आणि शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्या शिक्षणाच्या अनुसार मी जीवन जगू शकत आहे का? ये बात तो
आणि या गोष्टीला पार करा। इस आत्मा में नया जन्म पाया हुआ व्यक्तियों का अनुभव मैं कल का क्लास में वापस और कंटिन्यूस करूंगा। आणि आत्म्यामध्ये नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांचा अनुभव उद्याच्या क्लासमध्ये मी त्याला पुढे सांगेल। ये सब बहुत अच्छी रीति में जानना चाहिए आणि हे सगळं चांगल्या प्रकारे जाणायला पाहिजे। सही में मेरा उदार हुआ है कि नहीं? आणि खरोखर माझं तारण झालेलं आहे का? और जैसे समय के अनुसार मेरे जीवन में आत्मिक बढ़ोतरी हो रहा है कि नहीं? आणि वेळेच्या अनुसार माझ्या आत्मिक जीवनामध्ये वाढ होत आहे का? जिस उद्देश्य से प्रभु ने मुझे दुनिया से अलग किया या मुझे खरीदा या मुझे छुटकारा दिया या मुझे अपनाया, मैं प्रभु का महिमा का पात्र बनकर जीरा है। आणि त्या उद्देशाने प्रभूने आपल्याला विकत घेतलं, आपल्याला मुक्ती दिलं आणि जे आपल्याला स्वीकारलं तर आपण देवाच्या गौरवाचे पात्र होत आहे का नाही? शाऊल को चुनने के बाद में प्रभु दुखी भया आणि शाऊलाला निवड केल्यानंतर प्रभूला दुःख झालं, प्रभु बहुत पछताया है। आणि प्रभूला पश्चाताप आला। आज हमारे बारे में प्रभु दुखी है क्या? आज आपल्या संबंधाने प्रभु दुःखी आहे का? प्रभु हमारे बारे में पछताता है क्या? आणि प्रभू आपल्या संबंधाने पश्चाताप करतो का? अपने आप को पूछना आपण स्वतःला विचारा, है ना? जरूर इस समय में हम प्रभु का आत्मिक उपयोगी एक बर्तन बनना चाहिए। आणि निश्चितच या वेळेला प्रभूच्या हातामध्ये एक आपण उपयोगी पात्र व्हायला प्रभु पाहिजे। ये वचनों के द्वारा आप सबको बहुत आशीष दे, या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देव, प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। आमीन।